येस, सगळ्यांचं स्वागत आजच्या गप्पांमध्ये. आजचं म्हणजे आज ह्या गप्पा खास ठेवण्यामागचं निमित्त असं की जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्हाला हा खास महिलांसाठी तयार केलेला जो कोर्स आहे त्याच्या प्रवासाबद्दलच्या काही गमती जमती सांगायच्या होत्या. महिला दिनाच्या दिवशी नेमकं म्हणजे 8 तारखेला महाशिवरात्र आल्यामुळे आम्ही 2 दिवस अगोदर हा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं. सो म्हणून आपण हा आज घेतोय. निमित्त असं की कचरा नको ग बाईच्या आतापर्यंत 32 बॅचेस झालेले आहेत. जवळजवळ 14 राज्य, एक केंद्रशासित प्रदेश आणि जगातल्या 3 देशांतून म्हणजे भारताव्यतिरिक्तच्या 3 देशांमधनं ह्या कोर्ससाठी पार्टिसिपंट उपलब्ध आलेले आहेत. सगळ्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा कोर्स मराठीतून घेतला गेलेला आहे सुरुवातीपासूनच. तो मराठी घेऊन सुद्धा ह्या कोर्सला इतकी मागणी आहे आणि हा कोर्स जागोजागी पोचलेला आहे. तर ह्या कोर्स बद्दलच्या काही गप्पा, कोर्स बद्दलच्या गमती सांगायला आम्ही इथे तुम्हाला भेटलो. तर येस, आपण सुरू करूया. ताई, तर म्हणजे कोर्सकडे ऍक्च्युली वळण्या अगोदर मला फक्त एक तुला एक असा छोटासा प्रश्न विचारायचा आहे की आपण एवढं सगळं बोलतोय त्या कोर्समध्ये कचरा व्यवस्थापन आणि असं बरंच काय काय, पण आत्ता जे काही आपली लाईफस्टाईल आहे, आत्ता जी आपली जीवनशैली आहे आणि ती अतिशय धावपळीची आहे, त्याच्यामध्ये म्हणजे जरा काही करायला वेळ नसतो, सगळं आपण पटापट पटापट करत असतो. ह्याच्यामध्ये ऍक्च्युली किती कचरा व्यवस्थापन शक्य आहे असं तुला वाटतं? अगदी अगदी छान. म्हणजे आपली सुरुवातच खूप छान होते. कारण हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा असतो, की जेव्हा कोणतीही नवीन गोष्ट करण्यासाठी आपण विचार करतो, तेव्हा सगळ्यात पहिलं आपल्या मनात येतं, की वेळ. माझ्याकडे इतका वेळ आहे का? असा प्रश्न सगळ्यात आधी येतो. पण हा प्रश्न ना तेव्हा येत नाही बरं का, जेव्हा आपल्याला आपल्या खूप आवडीची गोष्ट करायची असते. म्हणजे अगदीच आपल्याला आज बाहेर जायचंय कुठेतरी किंवा शॉपिंगला जायचंय किंवा एखादी मूव्ही बघायची. आवर्जून आपण त्यासाठी वेळ काढतो म्हणजे काढतो. मग कचरा व्यवस्थापन हा एकतर किती महत्वाचा विषय आहे आणि ते करणं किती गरजेचं आहे हे आपल्या कोर्समधून तर येतच. त्याच्यानंतर ही कंप्लेंट उरत नाही की वेळ नाहीये वगैरे. त्याच्या आधीच ही स्थिती असते. मग तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट तर ही घडते की वेळ काढून म्हणजे 4 सेशनचा आपला कोर्स असतो आणि ते 4 तास काढून ही मंडळी कोर्सला येतात. तर तिथेच खरं तर वेळ काढायला सुरुवात झालेली असते ऑलरेडी. की कचरा व्यवस्थापन या विषयासाठी कोर्सला आपण आलोत, तर तिथेच ऑलरेडी वेळ काढलेला असतो या मंडळींनी. मग प्रत्यक्ष कामाला जेव्हा सुरुवात होते, तेव्हा खरं तर हा प्रश्न येतो की वेळ मिळेल का? तर खरं तर ना असं जर आपण बघायला गेलो तर अगदी म्हणजे कचरा व्यवस्थापन सुरुवात केल्यानंतर ते एकदम नित्यनेमाचं काम होतं खरं तर. मग ते इतकं रुटीनचं होतं की त्याच्यासाठी खास वेगळा वेळ काढावा लागत नाही. फक्त हे केव्हा घडतं जेव्हा आपल्याला ते अंगवळणी पडतं. मग आता सुरुवातीला जेव्हा आपल्याला असं वाटतं की माझी ऑलरेडी इतकी कामं आहेत सगळी आणि मग मला कचरा व्यवस्थापनासाठी वेगळा वेळ काढणं शक्य होणार नाही. तेव्हा थोडा जर आपण असा विचार केला की माझे दिवसभरातले 24 तास आहेत. ओके. त्यातले समजा आपण 8-10 तास झोपेचे जर सोडले तरी सुद्धा माझ्याकडे उरलेले 24 तासातले बाकीचे तास जरी वगळले तरी 15 तास. त्यातून मी निदान रोज 15 मिनिटं फक्त काढू शकतो का? काय करायचंय आपल्याला सुरुवातीला रोज 15 मिनिटं खूप झाली आपल्याला कचरा वेगवेगळा ठेवायला. जस्ट कचऱ्याचं सेग्रिगेशन करायला. किंवा ठीक आहे रोज नाही शक्य होते, पण निदान आठवड्यातून अर्धा तास, 1 तास इतका तर सहज काढू शकतो असं मला वाटतं, की डिपेंड्स की तुम्ही किती त्याला पॅशनेटली करणार आहात. हे सगळे मुद्दे त्याला जोडून येतातच. पण मला असं वाटतं, की रोज 10 मिनिटं, 15 मिनिटं काढणं मला नाही वाटत की खूप कठीण काम आहे. कारण कचरा व्यवस्थापन काय असं नाहीये, की रोज आपल्याला 4 तास घेऊन बसायचंय ते काम करायचंय. रोजची 10 मिनिटं, 15 मिनिटं सफिशियंट आहे. आणि मग आठवड्यातून रोज जरी शक्य नसेल तरी आठवड्यातले काही दिवस आपण असे स्पेसिफिक ठरवले की या दिवशी मी आठवड्यातला अर्धा तास कचरा व्यवस्थापनाला देणार आहे. तर मला हा वेळेचा मुद्दा तेवढासा नाही वाटत आहे की त्याच्यावरती आपण सहज काम करू शकतो. आणि ते येस. होतं म्हणजे जेव्हा आपला हा कोर्स पूर्ण होतो आणि जेव्हा
कळतं की खरंच किती याच्यावर काम करण्याची गरज आहे, तेव्हा हा मुद्दाच उरत नाही वेळेचा. तेव्हा आपोआपच वेळ काढला जातो आणि सगळी कामाला लागतात आपोआप. अच्छा, सो हा प्रश्न बेसिकली कोर्स करण्याच्या आधीचा आहे की मी एवढ्यासाठी वेळ कसा काढू, पण आय थिंक कोर्स केल्यानंतर ते उत्तर तिकडे मिळून जातो की कसा काढायचा वेळ, कुठे काढायचा वेळ, कोणत्या टाइम स्लॉट मध्ये आपण काढू शकतो. अगदी अगदी. येस. पुढे जाण्या अगोदर मी फक्त एक सगळ्यांना रिमाइंड करू इच्छिते, ह्याच्यामध्ये खालती तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही स्पेसिफिक प्रश्न विचारायचा असेल ज्याचं उत्तर तुम्हाला आमच्याकडनं हवं आहे, तर तिथे प्रश्नचिन्ह एक आहे अशा बॉक्समध्ये, सर्कलमध्ये. सो तिकडे तुम्ही खास तो प्रश्न तुमचा काही असेल विशिष्ट तो तुम्ही तिकडे विचारू शकता. तो आम्ही इकडे पिन सुद्धा करू शकतो. तर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही आवर्जून तिथे टाका. येस. सो माझ्याकडे एक ताईसाठी खास प्रश्न आहे की मी असं बघितलं की कोर्स जेव्हा लोक करतात त्याच्यानंतर लोकांना असं वाटतं की करावेत, आता आपण स्वतःमध्ये काहीतरी बदल करावेत असं सगळ्यांना वाटतं की माझ्या दिवसातल्या या 10 मिनिटाचा स्लॉट जो तू म्हणत होतीस, त्या 10 मिनिटात मी माझ्या तेवढी 10 मिनिटं मी माझ्या आयुष्याची बदलणार आहे यापुढे आणि मी काहीतरी बदल करणार आहे. बरोबर. पण जे काही आपण स्वतःमध्ये बदल घडवतो ते कचरा व्यवस्थापन म्हटलं की ते घरातले असतात, आणि मग अशा वेळी घरच्यांचं किती सहकार्य मिळालंय, म्हणजे पार्टिसिपंट्स कडनं तुला कधी असं काही आलंय का की आम्ही ट्राय केलं पण आता आम्हाला असा असा अनुभव येतोय, किंवा चांगला वाईट, इट कुड बी एनिथिंग. हो, म्हणजे आता आता गप्पांमध्ये मला सांगायला आवडेल, कारण बऱ्याचदा असं होतं की कोर्स पूर्ण झाल्यानंतर पार्टिसिपंट्सचे फोन येतात वैयक्तिक. कधी काही फोन अटेंड करायला जमत नाही, काही फोन अटेंड केले जातात, मग मेसेज सुद्धा येतात. म्हणजे या सगळ्या माध्यमातून पार्टिसिपंटशी नेहमीच संवाद साधला जातो. आणि मग त्यांच्याकडून असं येतं की कोर्स केल्यानंतर आम्ही या गोष्टी करायला सुरुवात केली, तर सुरुवातीला आम्हाला अडचणी आल्या. म्हणजे एक तर मुळात हे काय नवीन चालू केलंय आता, हे काय म्हणजे काय, प्लास्टिक इकडेच टाकायचंय आणि हे इकडेच टाकायचंय, हे काय सगळं तू आता ऍडिशनल आम्हाला कामाला लावणार आहे वगैरे, असं सुरुवातीला थोड्याशा काही अडचणी आल्या, काहींना आल्या, सगळ्यांनाच नाही आल्या. मग तेव्हा असं झालं गंमत की ज्यांनी कोर्स पूर्ण केलेला होता त्यांनी माहिती इतकी व्यवस्थित ऐकलेली होती, त्याचे नोट्स काढलेल्या होत्या, लिहून घेतलेले होते मुद्दे, कारण त्यांना त्या सगळ्या गोष्टी घरातल्या मंडळींना समजवायच्या होत्या. त्याच्यामुळे काहींनी खरंच खूप सुपर्ब काम केलेलं आहे. म्हणजे ते त्यांनी त्या काढलेल्या नोट्स सुद्धा मला पाठवल्यात, आणि मग ते मुद्दे त्यांनी त्यांच्या घरच्यांसमोर जेव्हा मांडले, जेव्हा समजून सांगितलं गेलं, तेव्हा हा प्रश्न पण तेवढासा राहिला नाही आणि आपोआपच सगळ्यांकडून सहकार्य मिळत गेलं. रादर असं पण होत गेलं की कुठे काही कलेक्शन ड्राईव्ह असेल तर मग त्या घरातल्या जिने कोर्स केलाय तिला, अगं इकडे इकडे तसं कलेक्शन ड्राईव्ह आहे बरं का, तर आपण आपलं तिकडे देऊ शकतोय वेस्ट, किंवा त्या रिलेटेड त्या विषयाशी संबंधित कुठे काही वाचायला मिळालं, कुठे काही युट्यूब व्हिडिओ बघितला, तर तो युट्यूब व्हिडिओ ते त्या संबंधित व्यक्तीला शेअर करतात, घरातलीच मंडळी, किंवा त्या त्या विषयावर मुळात म्हणजे ना त्या विषयावर घरात चर्चा सुरू झाली. हे खूप चांगलं काम झालं. म्हणजे हा कोर्स केल्यानंतर घराघरात घन कचरा व्यवस्थापन या विषयावरती चर्चा घडायला लागल्या. कौटुंबिक संवादात जे अनेक अनेक विषय ज्याच्यावरती चर्चा होते त्याच्यात हा एक विषय ऍड झाला, हे एक घडलं. दुसरी गोष्ट अशी की काहींनी असं केलं की त्यांच्या कृतीमधूनच घरातल्या मंडळींना ते, म्हणजे अगदीच काही कोणी सांगायला गेलं नाही की हे असं करा, हे इकडेच ठेवा, किंवा तुम्ही आजपासून ना हा नियम बरं का, आजपासून असंच करायचं, असं एकदम कोणी सांगितलं नाही, तर स्वतः करायला सुरुवात केली गोष्टी. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण आपल्या कोर्समध्ये ज्याच्याबद्दल चर्चा करतो की कचरा व्यवस्थापन हा खूप मोठा विषय आहे आणि आपल्याला त्याचा खरं तर खूप काही प्रेशर घेऊन काम करण्याची गरज नाही. मग त्या ज्या काही ट्रिक्स आपण आपल्या कोर्समध्ये त्याच्याबद्दल चर्चा करतो, त्या सगळ्या ट्रिक्स त्या सगळ्या गृहिणींनी मस्त अंमलात आणल्या आणि फार काही न बोलता ऍक्च्युअल काम करायला सुरुवात केली. आणि मग घरातली लोक बघत गेली की अरे हे काहीतरी वेगळं हिचं काम सुरू झालेलं आहे. आणि मग त्या आपल्या मैत्रिणीला फार काही बोलावं लागलं नाही घरामध्ये, तिच्या कामातूनच त्या गोष्टी त्या घरच्यांपर्यंत पोहोचल्या आणि हळूहळू ते आपणहूनच त्या गोष्टी करायला लागल्या. मग याच्यातल्या पुरुष मंडळी असतील किंवा इव्हन ज्येष्ठ नागरिक, म्हणजे बऱ्याच जणी सांगतात की आता माझ्या सासूबाई सुद्धा मला मदत करतात, की ज्या सुरुवातीला कदाचित थोडंसं त्यांचा
त्या बाबतीत जरा हे होतं, पण त्या पण आता मदत करतात. किंवा घरातली छोटी मुलं सुद्धा आता रॅपर्स अगदी खिशात घालून वगैरे घरी घेऊन येतात आणि मग कुठे टाकायचं त्यांना माहितीये. इतकं छान वाटतं ना हे सगळं ऐकताना, खूप मस्त वाटतं, म्हणजे जाम भारी वाटतं. त्याच्या भारी. सुरुवातीला काही अडचणी येतात, पण कुटुंबच असं आहे की जे आपल्या प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत आपल्या सोबत कायम असतं. त्याच्यामुळे सुरुवातीला कदाचित काही गोष्टींना आपल्या कुटुंबामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो, थोडासा विरोध होऊ शकतो, पण तो तेवढ्यापुरता असतो मला वाटतं, आणि आपलीच लोक असतात त्याच्यामुळे ती बरोबर नंतर आपल्या पाठीशी उभं राहतात. एकदा मुद्दा पटला की उभं राहतात. येस. येस. याचं बेसिकली सांगणं, समजावणं व्यवस्थित हे इम्पॉर्टंट आहे. एकदा ते झालं की इट्स स्लो प्रोसेस, बट नंतर शेवटी सगळे एक्झॅक्टली. होतात त्याला जॉईन. अगदी. हां, मात्र याला वेळ लागतो. म्हणजे आज कोर्स पूर्ण झाला, उद्यापासून मी काही नियम बनवले आणि लगेच परवापासून सगळ्यांनी ते नियम पाळायला सुरुवात केली, असं काही घडत नाही. असं येस. नाही घडत, त्याला वेळ लागतो. म्हणजे हे जे काही फीडबॅक आलेत सगळे हे साधारण 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी असे फीडबॅक सगळे आलेत नंतर पार्टिसिपंट्सकडून, की आता 3 महिन्यानंतर आता हळूहळू अशा गोष्टी बदलायला लागल्यात. किंवा रादर विचार करण्याची सुद्धा प्रक्रिया हळूहळू घरातल्या सगळ्याच मंडळींची चेंज होत गेलीये. इथपर्यंतचा तो प्रवास होतो, पण त्याला वेळ लागतो. अगदी. ओके. ग्रेट. मला एक कायम प्रश्न पडतो, म्हणजे आता मंडळी ज्यांना माहित नाहीये त्यांच्यासाठी सांगते मी, की कचरा नको का बाई जेव्हा बनवला गेला तेव्हा ग्रीनवर्क्स ट्रस्टची काही मंडळी तिथे होती, जसं की निखिल भोपळे, कृपा पाटील, मी स्वतः गार्गी आणि सागर सातपुते, अशा आम्ही 3-4 डोकी एकत्र येऊन आम्ही तो कोर्स बनवला होता. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूच या. पण हा कोर्सच्या साधारण 5 बॅचेस झाल्यानंतर थोडं आम्ही थांबलो होतो, आणि त्या 5 बॅचेस मध्ये एक पार्टिसिपंट होती, ती म्हणजे रुपाली ताई. तिने तो कोर्स केला, अटेंड केला, आणि त्याच्यानंतर तिला तो इतका आवडला की ती म्हणाली की मी हा कंटिन्यू करायला तयार आहे, म्हणजे मी स्वतः स्पीकर म्हणून तो घ्यायला तयार आहे. आणि आज या घडीला कोर्सच्या 32 बॅचेस झालेल्या आहेत. सो 5व्या बॅच नंतरच्या पुढच्या सगळ्या बॅचेस रुपाली ताईने घेतलेल्या आहेत. आणि त्यामुळे तिला लोकांशी कम्युनिकेट करण्याचा एवढा दांडगा अनुभव आलेला आहे. आणि त्या अनुभवातूनच मला आता प्रश्न पडला, म्हणजे मी 5च बॅचेस घेतल्या, आणि त्याच्याबद्दल मी बोलेन नंतर, पण मला आधी ताई तुझ्याकडनं ऐकायचंय की हा जो कोर्स आता तू घेतेयस, म्हणजे जवळजवळ 25-30 बॅचेस आता झाल्यात तुझ्या हातून, तर अशी कोणती गोष्ट आहे का की जी तुला खूप आवडते ह्या कोर्स बद्दल, की ही एक पर्टिक्युलर गोष्ट आहे जी मला जाम आवडते या कोर्स बद्दल? बरोबर. सगळ्यात आधी तर मी म्हणेन की जसं मग आता तू म्हणालीस की स्वतः मी कोर्स केला आणि मी तुम्हाला ऐकलं. सुरुवातीला हा कोर्स तू आणि दीपाली तुम्ही दोघी घेत होत्या. पहिल्या 5 बॅचेस होत्या. तर मी असं म्हणेन की ते जास्त चॅलेंजिंग होतं पहिल्या 5 बॅचेस घेणं. कारण तेव्हा हा विषय एकदमच नवीन आला होता आणि त्या पहिल्या 5 बॅचेससाठी पार्टिसिपंट्स येणं हे चॅलेंजिंग होतं. कारण हळूहळू मग हा कोर्स पुढे छान व्हायरल झाला. याची छान म्हणजे हा खूप फेमस झाला. आणि मग माझ्यासाठी तेवढं चॅलेंजिंग नाही राहिलं की या कोर्सला पार्टिसिपंट्स येणार आहेत, नाही येणार आहेत. कारण हळूहळू याची प्रसिद्धी सगळीकडे झाली. पण पहिल्या 5 बॅचेस घेताना भरपूर आव्हानं होती आणि मी ती बघितली आहेत, मला माहिती आहे. त्याच्याबद्दल आपण बोलूच यात. पण तुम्ही माझ्यासाठी रस्ता तयार करून ठेवला होता ऑलरेडी आणि खूप छान गोष्टी शिकायला पण मिळाल्या मला स्वतःला. कोर्स केल्यावर तर शिकायला मिळाल्याच, पण नंतर स्पीकर म्हणून हा कोर्स जेव्हा मी स्वतः घ्यायला सुरुवात केली तेव्हा सुद्धा मला कोर्सला येणाऱ्या सगळ्या पार्टिसिपंट्स कडून भरपूर काय काय शिकायला मिळालं. खूप खूप शिकायला मिळालं. आता हा कोर्स घेताना रादर कोणतंही काम करताना आपल्याला नेहमीच त्या कामातली एखादी गोष्ट खूप आवडते आणि एखादी गोष्ट जरा नाही आवडत, म्हणजे पण ती करायची असते, ऑफकोर्स तरी करावीच लागते. तसं या कोर्स मधली मला आवडणारी गोष्ट म्हणजे फीडबॅक फॉर्म वाचणे. सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन फॉर्म येतात, तर ते रजिस्ट्रेशन फॉर्म नजरेखालून घालणं की कोर्सला जी मंडळी येणार आहेत उद्या, जी जॉईन होणार आहेत, तर ते नेमकं काय डोक्यात ठेवून कोर्सला येत आहेत
तर आपल्याला कोर्समध्ये बोलताना त्या गोष्टी गेल्या पाहिजे. मग याच्यासाठी कधी कधी पुन्हा अभ्यास सुद्धा करावा लागतो, सतत अपडेट राहावं लागतं, सातत्याने अभ्यास करावा लागतो. असं नाही होत की पहिल्या बॅचमध्ये आपण जे बोललो होतो सेम गोष्टी कदाचित त्याच होतील. तर त्याच्यात नवीन नवीन गोष्टी, तर हे मला आवडतं. म्हणजे नवीन प्रश्न येतात, मग त्याच्याबद्दल अभ्यास करणं, स्वतःही समजून घेणं आणि ते दुसऱ्यांना ती माहिती पोहोचवणं, हे मला आवडतं. त्याच्यानंतर कोर्स झाल्यानंतर जे फीडबॅक फॉर्म येतात ते मला वाचायला आवडतात, कारण त्याच्यामध्ये ना एकदम काय म्हणता येईल, इमिजिएट जो रिस्पॉन्स असतो तो आलेला असतो, ताबडतोब आलेला रिस्पॉन्स असतो, म्हणजे ताबडतोब मिळालेला प्रतिसाद असतो. कारण कोर्सला येण्याआधी थोडीशी वेगळी काहीतरी मानसिकता असते, काही गोष्टी माहितीच नसतात, अजिबातच माहित नसतात. आणि कोर्स झाल्यानंतर त्या गोष्टी अशा माहित होतात की त्यांना असं वाटतं की बापरे, सॉलिड काहीतरी हे, आपल्याला खूपच काही वेगळ्या गोष्टी समोर आल्या, आपण बरं झालं या कोर्सला आलो आणि खूप छान झालं आपण हा कोर्स केला आणि आता आपण खूप जणांना सांगणार आहोत याच्याबद्दल. आणि हे जेव्हा ते व्यक्त होतात त्या फीडबॅक फॉर्म मध्ये, ते खूप छान पद्धतीने सगळेजण व्यक्त होतात, ते मला वाचायला खूप आवडतं. त्याच्यात सजेशन्स पण आलेले असतात काही, तेही वाचायला आवडतं. हा माझा सगळ्यात आवडीचा भाग आहे. आणि अर्थात जे काही मगाशी मी बोलले की जे जो काही इम्पॅक्ट दिसतो नंतर 6 महिन्यांनी 4 महिन्यांनी ग्रुपवरती अपडेट्स कायम येत असतात की आज, म्हणजे कोणी समजा शिक्षिका असेल तर ती ग्रुपवरती त्या पोस्ट करतात की आज माझ्या शाळेत मी हा विषय घेतला, अशी अशी माहिती मी मुलांना दिली. रादर जेव्हा अॅन्युअल फंक्शन होतं तेव्हा खूप साऱ्या ज्या शिक्षिका टीचर्स जी आली होती आपल्या कोर्सला, त्यांनी या विषयावर त्या अॅन्युअल फंक्शन मध्ये काही ना काहीतरी सादर केलं, नाटक किंवा गाणं किंवा डान्स. तर ते आवडलं की आता याच्यावरती पण तो विचार होतोय. आणि इवन म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये एखादी जॉब करत असेल तर तिथे सुद्धा तिने खूप चेंजेस केलेत. भरपूरच झाले, त्याच्यावर आपण पुढे जाऊ तस तसं अजून बोलूया. तर तुला पण हे सगळं आवडलेला किंवा तुझ्या लक्षात राहिलेला असा कोणता फीडबॅक आहे का? म्हणजे माझ्या आमच्या लक्षात भरपूर असतील, पण असं खास एकदम. एकदम खास एक फीडबॅक आहे की एक आई होती, तिने तिच्या मुलीसोबत कोर्स जॉईन केला होता आणि दोघी ओके. जणी ऐकत होत्या कोर्स. आणि त्याच्यानंतर एक फीडबॅक असा आला की दोघींनी सुद्धा म्हणजे मला आता इथे बोलायला अजिबात संकोच वाटणार नाही, कारण हा आपण इतक्या फ्रँकली या विषयावरती बोलतो, आपण कोर्सच्या दरम्यान सुद्धा बोलतो, की दोघींनी सुद्धा सॅनिटरी पॅड्स थांबवून मेन्स्ट्रुअल कप वापरायला सुरुवात केली होती मायलेकींनी, दोघींनी. हो. तर हा खूप छान फीडबॅक होता, त्यांनी खूप छान लिहून पाठवलं होतं त्याच्यात. आणि बाकी तर भरपूरच छान छान फीडबॅक येत असतात. म्हणजे अगदी काही फीडबॅक तर असे असतात की हा कोर्स राष्ट्रीय पातळीवरती व्हावा किंवा खूप ठिकाणी याचे अजून कोर्सच्या बॅचेस व्हाव्यात वगैरे. पण त्यातल्या त्यात हा जो फीडबॅक होता ना, की इथे मला ताबडतोब 2 जनरेशन, म्हणजे आई आणि मुलगी, जिला नुकतेच पिरियड सुरू झालेले होते, या 2 वेगळ्या पिढ्या एकत्र येऊन दोघींनी ताबडतोब केलेला तो चेंज होता, ताबडतोब त्यांनी अंमलात आणलेला तो चेंज होता. तर तो ताबडतोब आलेला फीडबॅक होता. असंही नाही की ते 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी मला त्यांनी सांगितलं की आम्ही हा बदल केलाय. तर हा खूप छान फीडबॅक होता. अमेझिंग. सो असे छान छान फीडबॅक तुला येत होतात आणि हे खूप ऍक्च्युली खूप मस्त गोष्ट आहे की कोर्सला येण्या अगोदर काय मानसिकता घेऊन आले ते आपल्याला ते रजिस्ट्रेशन फॉर्म मधनं कळतं, आणि मग कोर्स झाल्यानंतर पुन्हा आपण जेव्हा त्यांच्याकडे त्यांचं मनोगत मागतो तेव्हा ते असं, जेव्हा दोन गोष्टी समोरासमोर ठेवतो तेव्हा इतका तो ड्रास्टिक बदल झालेला असतो, इतकं माइंडसेट चेंज जो आपण म्हणतो तो एवढा झालेला असतो तिथे. आणि ते खूप छान पॉझिटिव्ह वाटतं ते फीडबॅक फॉर्म आणि वाचून. माहितीये का तुला आणखीन एक गोष्ट, की आपल्या कोर्सला आपण गृहिणींसाठी हा कोर्स म्हणतो, पण हा. आपल्या कोर्सला पुरुष मंडळी सुद्धा येतात. वयस्कर, म्हणजे अगदी जसं मी मगाशी म्हणाली की नुकतीच पिरियड सुरू झालेली अशी ती तरुण मुलगी होती, आई होती. वयस्कर ज्येष्ठ मंडळी सुद्धा येतात, त्यांना भरपूर चॅलेंजेस येतात कोर्स जॉईन करताना, त्यांना तेवढं टेक्नोसेव्ही नसतात त्याच्यामुळे. पण तरी ती मंडळी पण येतात. डॉक्टर्स, इंजिनियर्स, शिक्षण क्षेत्रातली असू देत,
या क्षेत्रात ऑलरेडी काम करणारी सगळी मंडळी, दुसऱ्या संस्थेची सुद्धा कार्यकर्ते, असे सगळे या कोर्सला येतात आणि सगळ्यांकडून खूप छान फीडबॅक्स येतात. खूपच सुंदर फीडबॅक्स येतात आणि छान वाटतं मग की एवढी सगळी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोक. म्हणजे आपण जेव्हा हा कोर्स सुरू केला होता तेव्हा आपल्या डोळ्यासमोर होम मेकर्स एवढं एवढं होतं. पण या कोर्सला येणारा आता जो वर्ग आहे ना तो इतकं असं विस्तारत चाललाय सगळा. खूप व्यापक क्षेत्र या कोर्सचं होतंय आणि खूप वेगवेगळी लोक कोर्सला येतात. तर खूप छान वाटतं आणि त्यांच्याकडून पण भरपूर गोष्टी छान शिकायला मिळतात. ओके, दॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग. पण आता मला हे पण जाणून घ्यायला आवडेल की असा कोणता पार्ट आहे कोर्स मधला की ज्याचा तुला फार कंटाळा येतो किंवा मग तो आवडत नाही तुला करायला? हा, तर याच्यात जर म्हटलं ना तर तसं तर कोर्सचा असा कोणता पार्ट नाहीये की जो मला बोलायला किंवा डिलिव्हर करायला आवडत नाही. छान आहे सगळंच. फक्त काही टेक्निकल एरर्स येतात ते जाम मला, म्हणजे तिकडे ना एकतर वेळ खूप जातो आपला आणि मग खूपच छोट्या गोष्टी असतात आणि आपण इथे बसलेलो असतो आणि कोर्सला येणारी लोक तिकडे असतात, त्यांच्या शहरात तिकडे कुठेतरी लांब बसलेली असतात आणि मग आपण इथून तिकडे त्यांना मदत नाही करू शकत. म्हणजे बऱ्याच गोष्टी जसं की आता आपलं असं आहे की फॉर्म सबमिट केला की तिकडे सबमिट केल्या केल्या ताबडतोब लगेच व्हॉट्सअप ग्रुपची लिंक येते आणि त्या लिंकवर क्लिक करून ग्रुपला आपोआप ऑटोमॅटिकली जॉईन होता येतं. पण बऱ्याचदा ती मिस होते बऱ्याच पार्टिसिपंट्स कडून आणि मग ते नंतर मग त्यांचं येतं की आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घेतलंच गेलं नाही, मग आम्ही ग्रुपमध्ये नाहीच होत. तर तिकडे मला खूप कधी कधी हे होतं की नाही, तिकडे लिंक होती आणि त्याच्यावर क्लिक करून जॉईन व्हायचं होतं. तर तिकडे मग आपण त्यांना पर्सनली पाठवतो. हे काही टेक्निकल एरर्स आहेत. तसंच आणखीन आवडणारी गोष्ट म्हणजे की जे काही टेक्निकल एरर्स येतात कोर्सच्या दरम्यान, की बऱ्याच जणांना स्क्रीन दिसत नाही किंवा आवाज येत नाही, तर तिकडे ते पिन करायचं असतं प्रेझेंटेशन. पण ते खूप जणांना नाही समजत आणि मग आपण इकडून त्यांना काही हेल्प नाही करू शकत. आपण तरी सुद्धा अगदी स्टेप बाय स्टेप पिन कसं करायचं, तर त्याचे अगदी स्टेप बाय स्टेप फोटो, व्हिडिओ असं सगळं करून ग्रुपवरती पाठवतो. आपण भरपूर उठाठेवी करतो त्यासाठी, कारण आपल्याला कुणालाच जाऊ द्यायचं नसतं. तर आपण ते म्हणजे हे हे नाहीये या कोर्समध्ये काम, तरी आपण तेही करतो आणि आपल्याला त्यांना मध्ये घ्यायचंच असतं. असं कधीच आपलं हे नसतं की आपण स्पेसिफिक लोकांना घेणार आहोत आणि यांना घेणार नाहीत, असं काही नसतंच. आपल्याला सगळीच लोक हवी असतात म्हणून आपण ते व्हिडिओ करून ग्रुपवर वगैरे पाठवतो. तर ह्या ज्या काही टेक्निकल एरर्स आहेत ना, या मला आवडत नाही. तिकडे हतबलता असते त्याच्यामुळे ते जरा वाईट वाटतं. आणि आणखीन एक हतबलता जाणवते की कधी कधी काही प्रश्न असे येतात की ज्यांची उत्तरच नसतात आपल्याकडे. आता सध्या त्याच्यावर अजून खरं खूप काम होणं गरजेचं आहे आणि त्याची उत्तरं कोणाकडेच नाहीयेत सध्या परिस्थितीमध्ये. मग तिकडे ती जी हतबलता येते ती नकोशी वाटते काही. येस, हा. राईट. म्हणजे मी पण कोर्स अटेंड करताना ते जे ग्रुप वरती असा भराभरा भडाभडा मेसेज येतात एकदम की आम्हाला स्क्रीन नाही दिसत आहे, आमचे नाही तसं. आणि नेमकी कोर्सला येणारी म्हणजे जो मेन टार्गेट आपला ऑडियन्स आहे तो गृहिणींचा आहे. जो फारसा टेक्नो सॅव्ही नाहीये, ज्यांनी तितका मोबाईल आणि ते गुगल मीटिंग आणि हे सगळं तेवढं त्यांनी हाताळलेलं नसतं. आणि मग पटकनच कोणाचा तरी व्हिडिओ सुरू होतो, मधूनच काहीतरी आवाज येतो आणि तो तरी तो म्हणजे तो आपण म्यूट करतो वगैरे ते सगळं ठीक आहे, पण त्या सगळ्या गोंधळामध्ये ती जी मेन सादरीकरण आहे ते गायब होतं आणि मग बराच वेळ त्यांना काही दिसत नसतं. मग लिंक तुटलेली असते त्यांची. आणि इकडे बसून आपण ऑलरेडी म्हणजे आपण मार्गदर्शन करण्या पलीकडे दुसरं काही करू शकत नसतो ह्या बाजूला बसून. कारण ते कोणत्या ठिकाणाहून अटेंड करतात आणि त्यांच्यामध्ये त्यांचं मग इंटरनेट कनेक्शन गेलंय का आणखीन काही तिसरा प्रॉब्लेम आहे. माझ्या मते कोविड मध्ये सुद्धा सगळ्यांना हाच प्रॉब्लेम आला होता, पण हा आपल्याला जास्त फेस करायला लागतो कारण आपला टार्गेट ऑडियन्स असा आहे की म्हणजे खूप खूप अशा कधीच आयुष्यात काही टेक्नॉलॉजी न वापरलेल्या आज्या आपल्या कोर्सला येतात. आजी आजोबा कोर्सला येतात आणि मग त्यांना अचानक ते काहीतरी स्क्रीन पिन करा वगैरे असं काहीतरी सांगितलं तर इतकाच सगळा गोंधळ होतो. एक्झॅक्टली. मग तर तसं त्यांना म्हणावं लागतं की घरातल्या कोणाची तरी तुम्ही मदत घ्या याच्यासाठी आणि मग तुम्ही करा. कारण आता आपण जेव्हा सांगून सांगून थकतो आणि तरी लक्षात येत नाहीये तेव्हा मग आपल्याला लास्ट
की आता तुम्ही कोणाची तरी जवळ कोणी असेल तर प्लीज जरा त्यांची हेल्प घ्या आणि मग करा, असं सांगावं आणि लागतं. नेमकं हे सगळं कोर्स चालू असताना घडत Yes. आणि बऱ्याचदा तर असं होतं की मी बोलत असते, मी सादरीकरण करत असते आणि माझ्या फोनवर कंटिन्यू कॉल येत असतात. असंही काही वेळेस होतं. पण मग तू काय करतेस अशा वेळी त्या कॉल्स? मग मी ग्रुप मधला जो टेक्निकल हा सपोर्ट साठीचा जो हा. नंबर आहे त्याच्यावरती संपर्क करा, असं त्यांना मेसेज करते की मी आता बोलते आहे, हम्म. तर मी आता तुमचा कॉल नाही रिसीव्ह करू शकत आहे. तर आणि हे ऑलरेडी खरं तर सांगितलेलं असतं, पण तरी ते त्यावेळेस येतं. हरकत नाही, Yes. पण ही काही चॅलेंजेस आहेत आणि इकडे खरं तर आपलं त्याच्याबद्दल तक्रार नाहीये. फक्त आपली ती हा. जी हतबलता असते ना, येस. की काही आपण हेल्प नाही करू शकत आहे, ते नकोसं वाटतं. या. येस. आता खरं तर हा म्हणजे आपण एवढं कोर्स बद्दल बोलतोय गार्गी, पण ना मी बऱ्याचदा विचार करते तेव्हा मला असं खूप छान वाटतं जेव्हा मी हा कोर्स घेते, कचरा नको गं बाई. आणि आपण कोर्सला सुरुवातीला म्हणतो की खरं तर प्रत्येक व्यक्ती पॉलिसी मेकर असते आणि ती डिसिजन घेऊ शकते, तिच्या वैयक्तिक पातळीवर तरी ती डिसिजन घेऊ शकते. बाकी जाऊ दे तिकडे, सरकार आणि हे ते जर आपण बाजूला ठेवलं तर निदान स्वतःपुरता वैयक्तिक निर्णय एखादी व्यक्ती तर निश्चितच घेऊ शकते. मग अशा वेळेस आपण आपल्या डोळ्यासमोर ते गट आले होते आणि मग आपण तसा विचार करत होतो. तर मला तुला विचारायला म्हणजे गप्पा गप्पांमध्ये आपण आपण दोघींनी गप्पा मारल्यात, पण आपण या सगळ्यांपर्यंत पोहोचूया की हा कोर्स तू कसा, तुला कसं काय म्हणजे बनवावासा वाटला, रादर आपल्या सगळ्या टीमच्या डोक्यात हे कसं आलं आणि तो कोर्स हळूहळू कसा डेव्हलप झाला, मला त्याचा प्रवास तुझ्याकडून ऐकायचा आहे. सुरुवात कशी झाली हे ऐकायला, विचार ओके. आला कसा आणि तो कसा हळूहळू पुढे गेला. विचार तर बऱ्याच आधीपासून होता की कारण ना आता पण आपल्याला जाणवतंय बॅचेस घेताना की कचरा हा प्रॉब्लेम कोणाला शिवला नाहीये असं कोणीच नाहीये. म्हणजे बरोबर. काय म्हणू, कचरा बघितल्यावरती चीड येणं किंवा कारण ना आपल्याकडे हे ड्रास्टिक चेंजेस पटापट दिसतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण जातो तिकडे खूप छान पॉश एरिया असतो आणि त्याला लागूनच अगदी काहीतरी कचरा असतो. हे खूप होतं किंवा म्हणजे मुळात ह्या कोर्सची सुरुवात म्हणजे कोर्स बनायलाच 1 वर्ष लागलेलं आहे साधारण. आणि त्याच्या आधी खूप वर्षांचं निरीक्षण आणि अनुभव हा त्याच्या मागे आहे. म्हणजे कोर्स ऍक्च्युली बनवण्या अगोदर मी भरपूर म्हणजे मी सायकलिंगला खाडी किनाऱ्याला जायचे किंवा अशीच फिरायला जिथे कुठे जायचे तिथे ते सफाई कर्मचारी जे असायचे किंवा कचरा वेचणारे असायचे तर त्यांच्याशी जाऊन मी गप्पा मारायचे आणि मी बोलायचे त्यांच्याशी बऱ्याचदा आणि मी समजून घेण्याचा प्रयत्न करायचे की काय नक्की चाललंय. म्हणजे आणि हे चित्र सगळ्यांना परिचयाचं असेल की जिथे लिहिलेलं असतं थुंकू नका तिकडे थुंकलेलं असतं, जिथे सांगितलं असतं कचरा नका टाकू तिथे टाकलेला असतो. तर म्हणजे एवढं कसे आपण आंधळे आहोत. आणि मग मी त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांचे वेगळेच प्रॉब्लेम खूप समोर आले की म्हणजे खूप बेसिक म्हणजे विसर्जन घाटावरती जे जातात तर आता खाडी किनाऱ्यावरती कसा तुम्ही एकदा कचरा टाकला की तो पाण्यात वाहून गेला, पण नंतर मग जेव्हा ओटी येते त्याच्यानंतर तो सगळा कचरा पुन्हा लागलेला असतो किनाऱ्याला. आणि मग अशा वेळी तेव्हा ते साफ करायला जेव्हा जातात तेव्हा पायामध्ये काचा जातात, कारण का तर देवाच्या ज्या फ्रेम्स असतात त्या तशाच टाकलेल्या असतात काचेसकट. तर मग असे खूप बेसिक प्रॉब्लेम्स समोर यायला लागले. आणि इनफॅक्ट म्हणजे मी विसर्जन घाटावरती जाऊन तिथे थांबायचे कारण समोर फ्लेमिंगो दिसायचे. म्हणजे मी जायचे बोर्डिंगसाठी पण तिथे हे असं म्हणजे अशी नेम धरून अगदी पिशव्या फेकल्या जायच्या. तर तिथे मी बोलायचे म्हणजे ते आजी आजोबा किंवा जे कोण असतील ते त्यांच्याशी मी बोलायचे की काका का टाकतायत. तर ते म्हणायचे काय जाईल समुद्राला. आणि मग म्हणजे मला असं झालं तो कन्सर्नच नाहीये ना, तुम्ही इकडे घाण केली तर तिकडे पण घाण होणारच आहे. तर हे कनेक्शन लोकांना का समजत नाहीये हे बराच वेळ कळायला वेळ गेला. त्याच्यानंतर लॉकडाऊन जेव्हा आपला लागला तेव्हा इंटरेस्टिंगली GWT ने एक कोर्स सुरू केला होता बेसिक्स ऑफ कन्झर्वेशन. तर ह्या कोर्स मुळे ना एक खूप चांगली गोष्ट शिकायला मिळाली की
कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही घरापासून होते. म्हणजे तुम्ही जर घरात शिकलेला असाल की कचरा हा कचरा पेटीतच टाकायचा आहे, तर तुम्ही बाहेर जाऊन सुद्धा तेच करता. म्हणजे तुम्ही घरातच जर तुम्ही नीट अजागळासारखे राहत असाल, तर तुम्ही बाहेर जाऊन पण तेच करणार आहात. किंवा काही लोक रादर उलटी पण असतात, घर खूप स्वच्छ ठेवतात पण सगळा कचरा बाहेर टाकतात. सो तोही एक प्रकार आहे. पण पण मुळात म्हणजे चांगल्या सवयींची सुरुवात ही घरापासून होते. मग हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग कळलं की नाही, कचऱ्यावरती आपल्याला काम करायचं असेल तर काहीतरी अवेअरनेस मुळात झाला पाहिजे. त्याची नंतर आम्हाला हेही कळलं की वेस्ट मॅनेजमेंट वरती काम करणारी भरपूर लोक आहेत. ती आपल्याला तितकीशी माहीत नसतात, पण ती खूप जबरदस्त काम करत असतात. मग मला हेही कळलं की ठाण्यामध्ये काही प्लास्टिक चांगलं स्वच्छ क्लीन अँड ड्राय प्लास्टिक कलेक्ट करणारी काही लोक आहेत, काही संस्था आहेत, जे तुमच्याकडनं हे सगळं प्लास्टिक घेऊन जातात आणि ते रिसायकलिंगसाठी पुढे जातं. ओके, मग असं करत करत म्हणजे प्रॉब्लेम आहे हे मला कळलं, पण तो प्रॉब्लेम कुठपर्यंत आहे ह्याच्यामध्ये जेव्हा मी आणखीन घुसायला लागले तेव्हा ते इतकं डिप्रेशन यायला लागलं मला की म्हणजे अरे यार, हा कचरा संपत नाहीये. मग एका पॉइंट नंतर असं झालं की बास, म्हणजे ह्याच्यावरती आता काहीतरी करायला पाहिजे. मग मी म्हंटल की प्रॉब्लेम आहे तर काहीतरी सोल्युशन असायला हवं, काहीतरी असायला हवं. मग मग मी शोधायला लागले की ह्याच्यात कोणी काम करतंय का. तर मग कचरा व्यवस्थापनामध्ये काम करणारी भरपूर लोक आहेत, खूप चांगली चांगली लोक आहेत. आणि सुदैवाने ह्या लोकांचे छोटे छोटे टॉक्स आहेत अवेलेबल युट्यूब वरती, काही म्हणा, किंवा फेसबुक, इंस्टाग्राम वरती केवढे इन्फ्लुएन्सर्स आहेत जे वेस्ट मॅनेजमेंट वरती काम करतात. तो त्या सगळ्यांचं काम मी जेव्हा बघितलं, त्यांचे वर्कशॉप्स अटेंड केले, मी स्वतः शिकले ते सगळं की हे वेस्ट मॅनेजमेंट करतायत म्हणजे ते नेमकं काय करतायत. तर ते सगळं अटेंड केलं आणि मग एक दिशा मिळायला लागली की ओके, जर तुम्हाला वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर ही एक साधारण पद्धत आहे आणि तुमच्या एरियानुसार, म्हणजे तुम्ही गावात राहताय, शहरात राहताय, किंवा तुम्ही जिथे कुठे आहात, तुमच्या वयानुसार, तुमच्या कॅपेबिलिटीनुसार सगळ्या गोष्टी बदलतात. ह्या म्हणजे प्रत्येकाचं उत्तर वेगळं असणार आहे. पण एक अशी गोष्ट आहे किंवा एक बेसिक सिस्टम एक्झिस्टिंग मध्ये आहे, अस्तित्वात आहे. ती तेवढ्यामध्ये जर आपण स्वतःला बसवलं तर आपण नक्कीच ते काहीतरी करू शकतो. सो ते जे आलेलं सगळं जे डिप्रेशन होतं ना की अरे केवढा कचरा आहे, घाणत आहे आपल्याकडे, एवढ्या कचऱ्याचं काय करणार, एवढी मोठी डम्पिंग ग्राउंड झाली आहेत वगैरे वगैरे, हे सगळं थोडं थोडं हळू कमी व्हायला लागलं की की नाही, म्हणजे त्याच्यातनं हा मार्ग काढला तर हा मार्ग मिळू शकतो, अशा अशा वाटा निघतात त्याच्यातनं. आणि मग त्याच्यानंतर मग आणखीन एक अभ्यास करायला लागला की आता ठीक आहे, आपल्याला कळलं की हे उत्तर आहे की कचरा व्यवस्थापन करायचं तर ते असं करायचंय, पण मग हे लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं. आणि मुळात लोकांनी आपलं बोलणं का ऐकायला यायचं. तू कोण मला सांगणारी. येस, जे नेहमी होतं बरं का, म्हणजे असं बेसिक आहे. म्हणजे ट्रेनमध्ये तुम्ही बसलाय, समोरची व्यक्ती काहीतरी बिस्किट खाल्लं आणि रॅपर फेकून द्यायला ती व्यक्ती जाते, तर मी अडवलंय खूपदा असं की का फेकताय, ठेवा ना. आणि मग तेव्हा ते होतं तू कोण सांगणारी आणि असं तसं. अशा वेळी वाद घालायची ताकद असेल तर घालू शकतो, नाही तर नाही घालत मी. पण म्हणजे हे होतच की तू कोण आलीस सांगणारी. तर म्हणजे लोकांनी पहिली गोष्ट म्हणजे माझं का ऐकावं. तर ते का ऐकावं ह्याच्यासाठीच मला काहीतरी स्ट्रॉंग कारण शोधायचं होतं की कोणीतरी माझं का ऐकावं. त्याच्यासाठी एक थोडी लोकांची मानसिकता, इन जनरल माणूस म्हणून आपण कसे असतो हे एक, आणि विशेषतः कचऱ्याकडे बघण्याची मानसिकता, ह्या दोन्ही विषयी भरपूर वाचन, अभ्यास आणि खूप चिंतन मनन भरपूर झालं त्याच्यावरती. आणि इनफॅक्ट म्हणजे लोकांच्या कॅटेगरीज अशा सापडल्या मला की म्हणजे काही लोक अशी असतात की दे आर लाईक की प्रॉब्लेम आहे ना, ठीक आहे, इट डझंट मॅटर, जे आहे त्याच्यावरती आपण काम करायला घेऊया, आपल्याला हळूहळू सोल्युशन सापडेल. हा एक प्रकार असतो लोकांचा. काही जण असे असतात की नाही, आता काही सोल्युशन नाहीये ना, तर मग एवढा आउट ऑफ द वे जाऊन आम्ही काही सोल्युशन काढण्यात मध्ये आमचा वेळ नाही वाया घालवणार. सो जेव्हा
काहीतरी एक्झिस्टिंग सिस्टम एस्टॅब्लिश होईल तेव्हा आम्ही करू. सो दे आर द लेट जॉईनर्स. ते खूप उशिरा जॉईन होतात त्या प्रक्रियेमध्ये, पण आपण त्यांना धरून ठेवलं आणि आपण त्यांना सांगितलं की लवकरच ही सिस्टम अस्तित्वात येईल, तुम्ही यू हँग ऑन, तुम्ही संपर्कात राहा, तर ते येतात. किंवा काही लोक अशी असतात की तुम्ही करा सुरुवात, आम्ही येतो, म्हणजे पहिलं पाऊल तुम्ही टाका, मग आम्ही येतो, असं. असं म्हणजे असं तऱ्हेतऱ्हेची लोक ह्याच्या सगळ्यामध्ये असतात. मग ह्या सगळ्या लोकांना एकत्र आणायचं असेल तर कसं हे करायचं, हा एक खूप मोठा प्रश्न होता. आणि नंतर जसं मी म्हणाले की खरं काम हे आपल्या घरातनं सुरू होतं, हे लक्षात आल्यानंतर मग घरामध्ये सगळ्यात जास्त सत्ता कोणाची असते ह्याचा मग मी विचार करायला लागले. सो तो थोडा पॉवर प्लेचा गेम होता की कोणाची सगळ्यात चालते घरामध्ये, किंवा म्हणजे मे बी वर्बली किंवा डिसिजन मेकिंग आणि ह्याच्यात म्हणजे डिरेक्ट बोलण्यामध्ये स्वातंत्र्य वगैरे हे कदाचित थोडं बाजूला राहत असेल, पण हाताळण्यामध्ये, गोष्टी हाताळण्यामध्ये सगळ्यात जास्त सत्ता कोणाची असते तर ती होममेकरची असते, किंवा एखाद्या गृहिणीची. म्हणजे नॉट नेसेसरीली ती बाई पाहिजे, पण होममेकर कोणीही, जी व्यक्ती घरामधल्या बारीक सारीक गोष्टी हँडल करते. आणि ज्या व्यक्तीकडे सत्ता असते त्या व्यक्तीपर्यंत जर आपण पोहोचलो आणि त्या व्यक्तीला जर हे नॉलेज दिलं की घरातल्या घरात आपण दुनिया बदलू शकतो, हे जर आपण सांगितलं आणि पटवलं तर ती व्यक्ती डेफिनेटली काम करेल. येस. मग तिला करायचंही असतं, करायचंही करायचं येस येस करायचं असतं, ते पण माहित नसतं. एक्झॅक्टली, मार्गदर्शन नसतं ह्या गोष्टींचं. तर मग मला जाणवलं की नाही, आपण ह्यांनाच टार्गेट करूया, की म्हणजे कारण ना. आणि त्या दरम्यान आपण म्हणजे ग्रीनवर्क्स ट्रस्ट मध्ये सुद्धा घनकचरा व्यवस्थापनासंबंधीचे इतर प्रोजेक्ट पण आपण सुरू केले होते. म्हणजे आपण मीम कॉम्पिटिशन एक घेतली होती, कारण कचरा व्यवस्थापन हा इतका जगातला बोरिंग विषय की कसं म्हणजे म्हणजे ह्याच्याबद्दल सिरियस होऊनच बोलावं लागतं बऱ्याचदा. पण मग असं झालं की नाही, हे थोडं काहीतरी ट्रेंडी झालं पाहिजे. मग आपण मीम कॉम्पिटिशन घेतली होती की घनकचरा व्यवस्थापनाविषयीचे मीम हे करूया. ते मीम आपण टाकले सुद्धा होते भरपूर, एक पोस्टही असेल आपली ह्याच्यामध्ये इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती. सो जे नवीन जॉईन झाले होते, तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम स्कॅन करू शकता, तिथे आपले मीम्स आहेत भरपूर. मग त्याच्यातनं हळूहळू कळलं की चला, म्हणजे मीम्स कोणाला टार्गेट करतात तर तरुण मंडळींना. ओके, मग त्याच्यानंतर आपण दुसऱ्या एज ग्रुपकडे वळूया. मग म्हटलं की आपण लहान मुलांसाठी काहीतरी कोर्स करूया. मग लहान मुलांसाठी कोणता करायचा, तर आपण गेम ऑफ ट्रॅश काढला होता, कारण सेम थॉट होता त्याच्या मागचा की कचरा हा अतिशय बोरिंग विषय आहे आणि त्याच्याबद्दल जाऊन नुसतं लेक्चर देण्यात की अरे बाबा केवढा कचरा झाला, आता तुम्ही मॅनेज करा, असं सांगून कोणीच ऐकणार नसतं. सो हा प्रश्न कायम स्वतःला विचारलाय बरं का, की कोणीतरी माझं का ऐकावं. ओके, सो त्यामुळे मुलांसोबत करायचं असेल तर मग तो खेळाच्या रूपात आलं पाहिजे ते, म्हणून आपण तो गेम ऑफ ट्रॅश केला. म्हणजे आपण तो खेळाच्या रूपाने आपण मुलांना आपण कचरा व्यवस्थापन शिकवायला सुरुवात केली. आणि मग त्याच्यानंतर अडल्ट्स कडे आपण वळलो, की आपण अडल्ट्सना पण आता, कारण ते खरे चेंज मेकर आहेत. म्हणजे लहान मुलांना नॉलेज असलं पाहिजे, आपण शिकवलं पाहिजे, संस्कारक्षम वय असतं त्यांचं, त्या वयातच आपण त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचवल्या पाहिजेत वगैरे वगैरे. पण जर पालकांनीच मुळात ही घरात सवय लावली तर आपल्याला ते एक्स्ट्रा एफर्ट्स टाकायची गरज नाही पडत. त्यामुळे मग आय वॉज व्हेरी कीन ऑन इट की नाही, आपण अडल्ट्ससाठी तर कोर्स बनवलाच पाहिजे. आणि सुदैवाने तो सपोर्टही होता, त्यामुळे की अडल्टसाठी बनवायचा, तर मग मी जसं म्हणाले की मग तो कोणत्या अडल्टसाठी बनवायचा, कारण अडल्ट्स म्हणजे खूपच रॅन्डम ग्रुप होतो, म्हणजे त्याच्यात खूप खूप जनरलाइज होऊन जातं ते. तर मग तेव्हा हा विचार आला की नाही, घरात कोणाची सत्ता असते तर ती गृहिणींची सत्ता असते किंवा होममेकर्सची सत्ता असते, आणि आपण होममेकर्ससाठी हा कोर्स बनवला पाहिजे. असा विचार करून मग शेवटी तो
गृहिणींसाठी खास हा कोर्स बनवला. ह्याच्यामध्ये भरपूर वेळ गेला चांगलाच, म्हणजे 1 वर्ष तर आपला हा अख्खा प्रोग्रामच रन होत होता वेस्ट मॅनेजमेंटचा. म्हणजे हा सगळा जो काही प्रवास आहे, म्हणजे मीम कॉम्पिटिशन, गेम ऑफ ट्रॅश आणि हे सगळं, किंवा आपले ट्रॅश टॉक सुद्धा आहेत. ट्रॅश टॉक सुद्धा आपण 2-3 महिने चालवले. आपले सगळे ट्रॅश टॉक्स आता इंस्टाग्रामच्या हायलाइट्स मध्ये आहेत. तो हे सगळं करण्यामध्ये किंवा ते अध्ययन सगळं जे झालं त्याच्यासाठी ऑलमोस्ट 1 वर्ष गेलं आणि मग हा कोर्स बनला. पण डोक्यात खूप आधीपासून होतं की, कारण प्रॉब्लेम्स दिसत होते आणि म्हणजे इतकं म्हणजे फाट्यावर मारलेलं लोकांनी की आम्ही टाकतोय कचरा तो वाहून जातोय, तुमचा काय प्रॉब्लेम आहे. हे एवढ्या बेसिक लेवल पासून ते होतं म्हटल्यावरती की नाही, म्हणजे तेवढ्या बेसिक लेवलला येऊन ते एक्सप्लेनेशन देणं गरजेचं आहे, हे त्याच्यात रिअलाइज झालं. अगदी अगदी. आणि हा कोर्स म्हणजे आता तू म्हणालीस तसा इतका अभ्यास तर आपला सगळा झाला, पण जी अगदी साधारण गृहिणी आहे, जिचं कुटुंब इतकंच विश्व आहे, तिला बाकी काही जगातलं काय चाललंय काही देणं घेणं नाहीये किंवा माहिती नाहीये तिला काही तिकडे काय काय गोष्टी सुरू आहेत, कारण ती तिच्या कुटुंबाचं करण्यातच इतकी बिझी आहे की तिला या गोष्टींपर्यंत पोहोचायलाही कधी कधी वेळ नाही मिळत. मग तिला यातलं काहीच माहित नाहीये आणि तिला हा किचकट विषय तिच्यापर्यंत पोहोचवायचा. त्याच्यामुळे तो खरं तर इतकं छान सगळे उदाहरणं, तिच्या दैनंदिन आयुष्यातले उदाहरणं, तिच्या अगदी जवळचे उदाहरणं घेऊन आणि ते सगळे दाखले देऊन तो कोर्स डिझाईन केलाय ना, ते खूप छान काम झालंय. थँक्यू. आणि ह्याच्यामध्ये खूप जणांची डोकी आहेत, म्हणजे GWTचे सगळे ट्रस्टीज, नंतर सागर सातपुते आहे किंवा दीपाली भोपळे, ह्या सगळ्यांनी भरपूर म्हणजे इतकं ब्रेनस्टॉर्मिंग झालेलं आहे ह्याच्यामध्ये की खूप आम्ही डोकी खाल्ली आहेत एकमेकांची. ऑनलाईन होतं म्हणून एकमेकांच्या झिंजण्या उपटल्या एवढंच, पण इतकं इतक्या चर्चा झाल्या त्याच्यावरती की खूप, म्हणजे हे असं नाही तर तसं, म्हणजे हे बोललो किंवा ह्या स्वरात जरी आपण बोललो तरी कोणाला आवडणार नाहीये, किंवा ह्या स्वरात बोललो तर आवडेल. इतक्या बारकावे तिथे डिस्कस झालेले आहेत की खूप म्हणजे मजा आली, धमाल होती आणि खूप रिगरस होतं ते, बट भरपूर मजा आली या सगळ्यामध्ये. दीपाली, कोणीतरी एक प्रश्न विचारलाय, दीपाली ताईनेच आय थिंक विचारलाय की ह्याचा सोर्स ऑफ इन्स्पिरेशन काय आहे. तर आय थिंक ना, माझ्या मते हे सगळं खूप इन्स्पिरेशनच्या पलीकडे गेलंय ऑनेस्टली. म्हणजे तो प्रॉब्लेमच इतका स्पष्ट दिसत होता उघड्या डोळ्यांनी की मग त्याच्यावरती असं झालं की नाही, आता मला ह्याच्यावरती काहीतरी करायचंय, बास मी करणारच काहीतरी. आणि त्याच्यामध्ये हा म्हणजे इन्स्पायर होण्यासाठी, म्हणजे मी जसं म्हणाले की काही लोक ऑलरेडी या क्षेत्रामध्ये काम करतात आणि खूप जबरदस्त काम करतात, सो त्यांच्याकडे बघून इन्स्पायर व्हायला खूप मिळालं. पण त्यांच्याकडनं ज्ञान संपादन करण्यासाठी खूप जास्त मदत झाली. पण एका पॉइंट नंतर ना आपण इन्स्पिरेशन शोधणं बंद होतं, कारण ना ते सिस्टम मध्ये बसायला लागतं. म्हणजे इन्स्पिरेशनच्या पलीकडे जातं. आता मला कोणी इन्स्पायर करायची गरजच नाहीये. आता मला माहितीये की हे काम करणं गरजेचं आहे आणि हे मी करणारच आहे. तर हे माझ्यासाठी तरी खूप इन्स्पिरेशनच्या पलीकडे गेलेलं आहे. आता आय डोंट थिंक आय लुक आउट फॉर एनी इन्स्पिरेशन. येस. अजून काही प्रश्न आहेत? खूप छान प्रवास उलगडला गेला ऍक्च्युली. म्हणजे कचरा नको गो बाईचा जन्म कसा झाला आणि आता ते एवढं मोठं बाळ त्याचं कसं होतंय हळूहळू, हा सगळा प्रवास आता समोर आला असेल या बोलण्यातून. आणि खरंच म्हणजे आपली ती एक खासियत आहे की कोणतंही काम जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा त्याच्यावरती भरपूर विचार आधी झालेला असतो आणि भरपूर ब्रेनस्टॉर्मिंग झालेलं असतं. खूप उलटसुलट चर्चा सगळ्या तऱ्हेने त्याच्यावरती होते आणि मग एखादा प्रोजेक्ट अस्तित्वात येतो किंवा एखादी गोष्ट मग आपण करायला सुरुवात करतो. ही आपली खरंच खासियत आहे. हे सगळं करताना मला ना नेहमी एक येतं बरं का समोर, म्हणजे गार्गी हा कोर्स आपण जेव्हा सुरू केला होता तेव्हा खरं तर महिलांसाठी म्हणून असा आपण सगळा विचार केला होता. पण हळूहळू ना या कोर्सला पुरुष मंडळी पण भरपूर यायला लागली बरं का. आणि
छान कोर्सला येतात, कोर्स जॉईन विचारून परमिशन घेऊन कोर्सला येतात की आम्ही येऊ ना कोर्सला, असं चालेल का आलं तर, आणि येतात आणि छान कोर्स पूर्ण करतात. आणि त्यांचं सुद्धा म्हणजे आपण जर म्हणायला गेलो की त्यांचं या कोर्समधलं योगदान सुद्धा खरंच महिलांइतकंच आहे. म्हणजे त्यांना सुद्धा इच्छा असते घरातलं कचरा व्यवस्थापन सुरळीत चालू व्हावं किंवा ते व्यवस्थित व्हावं, ही महिलांइतकीच त्यांची सुद्धा इच्छा असते. आणि ते छान करतात कोर्स आणि खूप छान त्यांचं योगदान असतं कोर्समध्ये. म्हणजे त्यांनी काय बदल केले हे सुद्धा ते फीडबॅक देऊन सांगतात की मी काय चेंजेस केले, त्यानंतर मला हा कोर्स का करायचा होता वगैरे. हे सगळं म्हणजे मला एक फोन आला होता. एक दादा होते, त्यांचं नाव आता आठवत नाही कारण एवढ्या लोकांशी बोलणं होतं, एवढे खूप मोठा परिवार झालाय कचरा नको गं बाईचा. तर ते त्यांनी मला फोन करून आवर्जून सांगितलं होतं की हा कोर्स मला करायचा आहे कारण मला घरामध्ये गोष्टी जरा बदलायच्या आहेत. कारण माझं घरात ऐकत नाही, सांगून पण ऐकलं जात नाहीये. जसं आपण म्हणालो ना पॉवर प्लेचा गेम. कारण खरंच सत्ता तिकडेच असते, बाहेर सगळं छान, घरी गेल्यावरती ते त्यांचंच ऐकायचं असतं कारण होम मिनिस्टर त्याच असतात. पण तिकडे मग त्या ज्या कोणी ताई होत्या त्या कोर्सला नव्हत्या आल्या, तर ते दादा कोर्सला आले होते आणि त्यांना घरात बदल करायचे होते, पण त्या घरातल्या ज्या कोणी होत्या त्यांच्या पत्नी त्या ऐकत नव्हत्या. मग त्यांना समजवायचं कसं, म्हणून ते कोर्सला आले की मी हा कोर्स करेल, विषय नीट समजून घेईन आणि मग मी त्यांना समजून सांगेन. आणि कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आवर्जून फोन करून सांगितलं की आता आमचे प्लास्टिकचे टिफिन देणं, मुलांना प्लास्टिकचे टिफिन देणं बंद केलं आम्ही, स्टीलचे टिफिन आणले. आधी मी सांगायचो तर ऐकत नव्हती. आणि मग मी विचारलं काय कारण काय होतं की का नव्हते ऐकत, म्हणजे का प्लास्टिकचेच टिफिन द्यायचे होते. तर ते म्हणाले की ते स्वस्त मिळतात ना, मुलं लहान आहेत, हरवून टाकतात. 2-3 महिन्यात हरवतात, स्वस्त असतात आणि ते मग ते कसं गेला तरी चालतो, काही एवढं विशेष दुःख नाही होत असं. मग म्हटलं या सवयी थोड्या हळूहळू आपल्याला लावता येतात मुलांना सुद्धा, किंवा आता कस्टमाइज करून मिळतात डबे, त्याच्यावर नाव वगैरे आपल्याला टाकता येतं, त्याच्यामुळे हरवला तरी सापडतं वगैरे. म्हणजे अशा छान गप्पा होत्या. ऍक्च्युली हे आहे खरं तर, म्हणजे आपल्याला असं खूप वाटतं की आपण हरवेल किंवा ही टाकून देण्याची वस्तू आहे, तर आपण मुद्दामच सुरुवातीला देताना एखादे कमी दर्जाची किंवा ते प्लास्टिकचे पार्सलचे कंटेनर असतात त्याच्यात आपण एकमेकांना भेटवस्तू किंवा काय व्हॉटएव्हर काही बनवलं असेल छान तर एक्सचेंज देतो किंवा टिफिन म्हणून देतो. पण म्हणजे वेन आय थिंक ऑफ मायसेल्फ ॲज अ किड, मी जर लहान आहे आणि मला मधल्या सुट्टीमध्ये माझा छान डबा मांडून खायचा आहे आणि माझा डबा खूप छान असा मस्तपैकी स्टीलचा आणि त्याच्यामध्ये म्हणजे तो असा ऐसपैस आहे व्यवस्थित आणि तो वाजवला की आवाज वेगळा येतो वगैरे सगळं असं, म्हणजे असा भारी जर डबा असेल तर माझी ती हरवण्याची टेंडन्सी पण नाही डेव्हलप होणार. म्हणजे बरोबर. एवढा छान महागडा महाग आहे की नाही हे कदाचित लहान असताना तेवढं कळत नाही किंवा हल्ली कळतं सुद्धा. आपल्याला असं वाटतं की मुलांना कळत नाही, पण थोडं समजावून सांगितलं तर कळतं. आणि म्हणजे एखादा छानसा डबा जर मला कोणी दिला असेल किंवा मी तो रोज वापरत असेल आणि तो मस्त चकचकीत असेल तर मला नाही वाटत मी तो हरवेन. पण मला माहितीये की मुळातच हा टाकाऊ डबा आहे आणि उद्याही फेकण्याचीच गोष्ट आहे. म्हणजे हा डबा अजून 4 दिवसांनी किंवा 2 आठवड्यांनी 2 महिन्यांनी खराब झाला की हा लगेच टाकला जाणार आहे. सो मला तो हरवायला काही वाटणार नाही आणि तो गेल्याचं मला दुःखही होणार नाही. सो खूप बारीक सारीक गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. येस. इथे एक प्रश्न आलाय निखिल येस. भुकळ, गुरु आमचे. तर त्यांनी विचारलंय की माझं इन्स्पिरेशन काय आहे, मला कुठून प्रेरणा मिळाली की मी हे केलं पाहिजे. तर खूप 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 आधीपासून मला कचऱ्याबद्दल नेहमीच एक प्रकारचा राग होता. मी ऑनेस्टली सांगेल, खरं बोलेन अगदी, की सगळ्यांनाच आपल्याला कचरा बघितला की सगळ्यात आधी तर रागच येतो की काय आहे सगळा कचरा पडला इकडे आणि असं वगैरे. का राग येतो? कारण आपल्याला ऍक्च्युली त्याच्याबद्दल माहितीच नसते काही, की कचरा खरं तर किती मोलाचा आहे आणि आपल्याला त्याच्यापासून पुन्हा गोष्टी करता येतात. आपल्याला त्याच्यावर काम करून पुन्हा गोष्टी चांगल्या करता येतात वगैरे. त्याला कचरा म्हणायचं की नाही वगैरे इथपासून. तर अगदी सुरुवातीला मला सुद्धा प्रेरणा मिळण्याचं मी म्हणेन की रागातूनच ते पुढे गेलं. कचऱ्याबद्दलचा राग, आजूबाजूचा कचरा बघितला की काय
हे असं कुठे पण फेकतात, काय सगळा कचरा पडलाय, आणि असं खूप खूप राग यायचा. आणि मला स्वतःला स्वच्छता खूप प्रिय आहे. मला गोष्टी खूप स्वच्छ आणि जागच्या जागी नीटनेटक्या असं आवडतं ठेवायला. आणि तसं जिकडे नसेल तिकडे बघून मला आधी राग यायचा. मग प्रेरणा म्हटलं तर मी खरं तर ग्रीन वर्क्स ट्रस्ट या संस्थेला जेव्हा जॉईन झाले आणि त्या संस्थेची काम करण्याची पद्धत जेव्हा मी बघितली या आपल्या संस्थेची, की एखादा विषय जेव्हा चर्चेला घेतला जातो तेव्हा सगळ्या अंगांनी त्याच्यावरती विचार केला जातो. आणि मग मी हा कोर्स, जसं मगाशी गार्गी म्हणाली तसं मी स्वतः केला. तेव्हा हा कोर्स गार्गी आणि दीपाली दोघी घेत होत्या. आणि जेव्हा मी हा कोर्स केला तेव्हा जसं सगळ्यांचं होतं तसं माझंही झालं. आणि माझी विचार करण्याची पूर्ण मेथडच चेंज झाली. पूर्णपणे माझी विचार प्रक्रियाच पूर्णपणे बदलली. आणि कचऱ्यावरचा माझा राग गेला. आणि मला कळायला लागलं की कचऱ्याला व्यवस्थित मॅनेज केलं, गोष्टी टाकून दिल्या तरच कचरा होतो. टाकून दिल्यानंतरच त्याचं अं, आपला लाईव्ह चालू आहे की रुपाली ताईंचा आवाज गेलाय? आय एम नॉट शुअर. अच्छा. मंडळी, रुपाली ताई आपल्या लाईव्ह मधनं बाहेर पडल्यात. मी पुन्हा त्यांना घेऊन येते. मला 2च मिनिटं वेळ द्या. येस, आपण 2च मिनिटं. ऍक्च्युली हा असाच टेक्निकल ग्लिच जेव्हा येतो तेव्हा खूप बोर होतो. पण ठीक आहे, हीच टेक्नॉलॉजी आहे जिच्यामुळे आपण आज भेटतोय. सो कॅनॉट कंप्लेन. येस. येस. दिसतोय आता? तुला मी दिसते? हो हो, मला दिसते. अच्छा, ठीक आहे. ओके. बरं, मी एकदा फक्त सगळ्यांना रिमाइंड करू इच्छिते की तुम्हाला काही स्पेसिफिक प्रश्न विचारायचा असेल तर तिथे प्रश्नचिन्ह आहे खालती, म्हणजे जिथे तुम्ही कमेंट लिहू शकता त्याच्या बाजूलाच एक प्रश्नचिन्हाचा आयकॉन आहे. तुमचे स्पेसिफिक काही प्रश्न असतील तर ते तुम्ही तिकडे विचारा, कारण जेणेकरून ते प्रश्न आम्हाला पिन करता येऊ शकतात, किंवा ते, कारण कमेंट्स ह्या वरती वरती सरकत जातात आणि त्या मिस आउट होऊ शकतात. सो काही स्पेसिफिक प्रश्न असेल तुमचा तर मात्र तुम्ही तो तिकडे खालती टाकावा. येस ताई, तू सांगत होतीस. मी पुरुषांच्या जे काही योगदान होतं येस. कचरा नको ग बाईमध्ये, हा. आणि काय म्हणजे मला काय काय अनुभव आले स्पेसिफिक जे पुरुष पार्टिसिपंट्स होते त्यांच्याकडून, तर त्याबद्दल मी बोलले. ओके. हा. तर मी माझ्या म्हणजे मला प्रश्न आला होता की तुमची प्रेरणा म्हणजे तुम्हाला कुठून प्रेरणा मिळाली. तर खरं तर कचरा नको गं बाई कोर्स मी केला आणि हेच माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होतं या विषयावर काम करण्यासाठी. खरं तर या कोर्समधूनच मी प्रेरणा घेतली असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या कोर्सच्या माध्यमातून कामही पुढे सुरू झालं. एक एक अजून ना मला इथे सांगायला आवडेल गार्गी सगळ्यांनाच, की हा कोर्स केल्यानंतर माझ्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा खूप बदल झालेत बरं का. जसं मी म्हणाले, की माझ्या विचार करण्याच्या प्रक्रियेत जसे बदल झाले, तसंच माझ्या लाईफस्टाईलमध्ये सुद्धा काही चेंजेस झाले. म्हणजे अ, एखादी गोष्ट करताना किंवा घेताना, विकत घेताना सुद्धा विचार व्हायला लागला, की त्याची खरंच गरज आहे का? हे घेतलं पाहिजे का? फ्री मिळतंय म्हणून घेऊन टाकायचं का? रादर माझ्या घरात वर्गीकरण करताना सुद्धा मला आता गोष्टी म्हणजे मी त्या पद्धतीने विचार करायला लागले. वर्गीकरण होणं, त्या गोष्टी प्रॉपर पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली जाते की नाही ते बघणं. तर माझ्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा बदल झाले. कचरा व्यवस्थापन, जे मला सुरुवातीला मी फक्त कचरा व्यवस्थापन म्हणजे काय, तर जो ओला कचरा निघतो घरातून त्याचं खत बनवणं, बस इतकंच असतं. बाकी याच्या पलीकडे काय कचरा व्यवस्थापन असणार आहे, असं काहीतरी माझा विचार होता. की ते करतोय आपण आणि बाकीचा तर आपण देतोय. बाहेर डस्टबिनमध्ये टाकतोय आणि जे कचरा न्यायला आपल्याकडे स्वच्छता दूत येतात त्यांना आपण तो देतोय. बस संपलं. अजून काय करायचं असतं? असं मला जे होतं माझं, ते हा कोर्स केल्यानंतर आणि कोर्स बद्दल बोलायला लागल्यानंतर ते पूर्णपणेच बदललं आणि कळलं की नाही, हे बरंच बरंच आहे काम याच्यात करण्यासारखं.
आणि मग मी जसं म्हटलं की एखादा निर्णय घेताना सुद्धा गोष्टी बदलायला लागल्या. माझ्या वैयक्तिक आयुष्यात तर बदल झालेच, पण जी लोक माझ्या सोबत राहतायत ना, ती सुद्धा तशा पद्धतीने विचार करायला लागलेत आता हळूहळू. म्हणजे त्यांच्यात सुद्धा बदल दिसतो, की त्यांना सुद्धा आता हे करावं का? असं ते विचारायला माझ्याकडे यायला लागलेत, की हे करायचं का? हे घ्यायचंय का? याला काही दुसरं म्हणजे अगदी ना आता परवा झालेला एक छोटा प्रसंग सांगते, की माझ्या दीरांच्या मुलाचा वाढदिवस होता आणि आम्ही तिकडे गेलो तेव्हा आम्ही गिफ्ट घेऊन गेलो. तर आता आता असं होतं की काही कार्यक्रम असला आणि जेव्हा आम्हाला गिफ्ट द्यायची वेळ येते तर आम्ही अजिबात गिफ्ट रॅप करत नाही. आणि गिफ्ट रॅप का नाही केलं? त्या गिफ्ट तो जो प्लास्टिकचा पेपर असतो त्याच्यात त्याचे कारण सुद्धा आम्ही सांगतो तिकडे जाऊन की असं असं आहे म्हणून आम्ही नाही केलं. तर हे एक छोटेसे म्हणजे म्हटलं ना तर अगदी लहानसा बदल आहे. पण हा घडला आहे. नाहीतर आधी असं होतं की नाही नाही ते काय ते कसं असं कसं काय द्यायचं नुसतं असा खोका कसं काय द्यायचा असा बॉक्स कसं दिसतं ते बरं बरं नाही दिसणार वगैरे असं होतं आधी. पण आता तसं नाही झालं. आता डायरेक्ट आम्ही ते गिफ्ट देतो त्याच्यावर छान असं हाताने पेनाने नाव त्या खोक्यावरच टाकतो कारण तो पुठ्ठा असतो त्याच्यावर लिहिता येतं. आणि होतं किंवा कागदात किंवा कापडी पिशवीत जरी रॅप करून दिलं तरी सुद्धा चालतं. तर अगदी हा छोटासा बदल ह्याच्यावरती आहे. काही प्रतिसाद येतो का ह्याच्यावरती किंवा काही फीडबॅक येतो का किंवा हाऊ डू पीपल अ, रिस्पॉन्ड टू दिस? फीडबॅक म्हणजे आता जे माझ्या अगदी जवळचे आहेत त्यांना सगळ्यांना आता ही गोष्ट तर माहिती झाली आहे. त्याच्यामुळे तिकडे नाहीये. तिकडे ते त्यांनी स्वीकारलंय की हो असंच येणार आहे यांच्याकडून. त्यानंतर ते देताना सुद्धा ते पण विचार करतात की नको रॅप करायला यांच्याकडे देताना. तसंच देऊयात असं. पण नवीन ठिकाणी जर असं गिफ्ट दिलं तर तिकडे मात्र आम्ही एक काळजी थोडी अशी घेतो की जरी आम्ही रॅप नाही करत आहोत तरी जरा ते दिसायला कसं चांगलं दिसेल आणि घरातल्याच गोष्टी वापरून त्याला कसं छान डेकोरेट करता येईल असं आम्ही बघतो. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर माझी जी मुलगी आहे जान्हवी, तिच्या योगाच्या सरांचा वाढदिवस होता 50वा आणि मग त्यांना गिफ्ट द्यायचं होतं आम्हाला. तर आम्ही छान नारळाच्या करवंटीपासून बनवलेलं ते छान एक गोष्ट तयार केली होती आणि मग आता ती द्यायची कशी? एकतर ती नारळाच्या करवंटीपासून आम्ही तयार केली आहे. त्याच्यामुळे गिफ्टच मुळात वेगळं आहे, एकदम युनिक आहे. ते आवडेल की नाही? आणि मग याला आता रॅप कसं करायचं? तर मग माझ्याकडे असं छान छोटंसं एक एक असा ड्रेस शिवला होता. त्याचा एक चौकोनी तुकडा होता. तर त्याच्यामध्ये आम्ही ते असं मस्त छान रॅप केलं. त्याला अगदी अशी लेस वगैरे बांधून खूप सुंदर दिसत होतं. तर ते त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यापेक्षा ते जे तयार झालं होतं तेच इतकं छान दिसत होतं ना किंवा तिकडे काही प्रश्नच आला नाही म्हणजे. तर अपेक्षा असं जर वाढवून ठेवल्या का मग तुम्ही अं? गिफ्ट मध्ये काय असेल त्याच्या? अपेक्षा येस. वाढवून ठेवल्या का मग आतमध्ये गिफ्ट काय असेल, भारी असेल काय ते? नाही ऍक्च्युली ते खूप आवडलं पण होतं कारण ते 100% हँडमेड होतं आणि ते खूप आवडलं होतं सगळ्यांना. तर तेच म्हणजे ना आपण ना आधीच आपण थांबतो. आपण आधीच थांबून जातो. आणि आपण का थांबतो की लोकं काय म्हणतील? ही भीती आपल्याला असते, की लोकं काय म्हणतील. पण जर आपलं काम आपण मांडतोय आणि ते खूप चांगल्या पद्धतीने आपण मांडतोय तर मला नाही वाटत की लोक काय म्हणतील हा प्रश्न असेल. हे नाही. त्याच्या मागची भूमिका जर आपली एकदम छान क्लिअर असेल आणि सच्ची असेल, म्हणजे अगदी सच्ची भूमिका आहे. आम्हाला काही पैसे नाही वाचवायचे गिफ्ट पेपर नाही वापरून. फार काही मोठे पैसे नाही वाचवणार आहोत आपण. पण बाकी गोष्टी मात्र नक्कीच वाचवतो आहोत आपण आणि ज्या वाईट कदाचित पुढे जाऊन होतील. त्याच्यामुळे आपली भूमिका जर सच्ची असेल आणि आपला हेतू जर एकदम छान स्पष्ट असणार आहे, तर लोक काय म्हणतील किंवा काय वाटेल हा प्रश्न नाही उरत असं वाटतं. इंटरेस्टिंग आहे खूप. तुला असा कधी म्हणजे कोर्स घेताना किंवा घेतल्यानंतर काही तुझ्या लक्षात राहिलेला एखादा वाईट अनुभव आहे का असा काही, किंवा चांगला अनुभव? दोन्ही म्हणजे दोन्ही ऐकायला आवडेल. अ, अं, नाही ऍक्च्युली वाईट अनुभव असा काही नाही आला म्हणजे की खूप काही किंवा असं कोर्स. चुकीच्या कारण आपण म्हणजे आपण कोर्सच्या दरम्यान खरं तर महिला असतात सगळ्या. त्याच्यामुळे आपण काळजी घेतो की ज्यांनी रजिस्ट्रेशन फॉर्म भरलाय त्यांनाच आपण कोर्सला एंट्री देतो. आणि
सगळ्या महिला असल्यामुळे थोडा सुरक्षिततेचा प्रश्न तिकडे येतो म्हणून आपण अनोळखी व्यक्तीला नाही घेत आपल्या ह्याच्यात. ती सगळी तसा त्या प्रकारचा वाईट अनुभव नाही आलेला. पण एकदा असं झालं, एकदा सुरुवातीला अगदी असं झालं होतं की मी नवीन होते, नवीनच कोर्स घ्यायला सुरुवात केली होती. माझ्यासोबत दीपाली होती आणि ती मला अगदी गाईड करायची, छान सगळं सांगायची की काय करायचंय, कसं काय घडलं तर काय करायचंय वगैरे. आणि असं सगळं आधी मला ब्रीफिंग झालेलं होतं व्यवस्थित आणि कोर्स सुरू झाला आणि अचानक आणि तेव्हा मला हे समजायचं नाही की गुरुवारी कधी कधी पुण्यात लाईट जातात आणि मी कोर्स गुरुवारीच ठेवला होता आणि लाईट गेले. आणि मी बोलत होते किती वेळ मला कळलंच नाही लाईट गेले. आणि मग प्रॉब्लेम झाला की वायफाय गेलं. बरं फोन म्हणजे म्हणजे बघ ना कशा छोट्या छोट्या गोष्टी शिकत जातो आपण. तेव्हा आपण प्रेझेंटेशन लॅपटॉपवरच करतो त्याच्यामुळे फोनकडे तितकंसं लक्षच दिलं नव्हतं. आणि फोन पण चार्ज नव्हता. त्याच्यामुळे मला फोन पण नाही वापरता आला. आणि मग तिकडे प्रॉब्लेम झाला होता. मग मी खूप घाबरले होते की आता काय, कारण तेव्हा कोर्सला बरीच मंडळी होती. 60-70 जण तरी असतील आणि मग आता एवढी सगळी आपल्यामुळे खोळंबली आहेत कारण लाईट गेले. आता काय करायचं? आणि मग नशिबाने माझी मुलगी होती घरी आणि मग मी तिची मदत घेतली. तिने मला लॅपटॉपला कसं जॉईन करता येतो फोन आणि मग तो चार्ज होतो आणि तुझं कंटिन्यू तू करू शकते हे तिने मला तिकडे दाखवलं. नंतर अभिषेकने पण शिकवलं. अभिषेक आणि आकाश आणि बाकी सगळ्या मंडळींचाही खरं इथे उल्लेख व्हायला हवा, कारण ही सगळी ना पडद्यामागची मंडळी असतात आणि यांचा पण सपोर्ट खूप आवश्यक असतो कोर्स घेताना. तर मी म्हणेन की जे काही वाईट म्हणजे मला त्रासदायक असणाऱ्या गोष्टी माझ्यापर्यंत येण्याआधी ती मंडळी ते थोपवतात. तर काही प्रॉब्लेम झालाय, काही टेक्निकल एरर झालाय किंवा कुणाला स्क्रीन दिसत नाही, कुणाला आवाजच येत नाहीये किंवा मध्येच कुणीतरी त्यांची स्क्रीन शेअर करून टाकतं. हे सगळं ही मंडळी हाताळत असतात. त्याच्यामुळे त्यांचाही या कोर्समध्ये तितकाच महत्वाचा रोल आहे. अभिषेक, आकाश, सोनम, दीपाली, गार्गी तू सुद्धा असतेस कधी-कधी या भूमिकेत. तर या टेक्निकल सपोर्ट शिवाय कोर्स नाही पूर्ण होऊ शकत. पण फक्त वक्ता सगळ्यांना दिसतो आणि ही मंडळी नाही दिसत. तर ही जी फजिती माझी झाली होती ना तेव्हा, आणि तेव्हा मी ना एवढी टेक्नोसेव्ही पण नव्हते. मला नव्हतं कळत की कशी अशी सिच्युएशन जी येते ती कशी हाताळायची, ही परिस्थिती कशी हाताळायची हे मला तेव्हा एवढं कळत नव्हतं आणि तेव्हा मी घाबरले होते आणि तो एकच तेवढा वाईट अनुभव म्हणता येईल त्याला. पण त्यातून मग शिकले की काय करायचंय आणि मग आता तशी परिस्थिती इनकेस जरी झाली तरी मग माहिती असतं की आता काय करायचंय आपल्याला. आणि कोर्स असेल तेव्हा लॅपटॉप फुल चार्ज करणं, फोन फुल चार्ज करणं, या गोष्टी आता लक्षात ठेवून केल्या जातात. चांगला अनुभव जर म्हटला ना तर भरपूर आहेत. आपल्याला आता इथे वेळ नाही पुरणार. इतके आहेत. खूपच आहेत. कारण आता 32 बॅचेस झाल्यात आणि प्रत्येक बॅच मधून खूप छान छान गोष्टी येतात. पण एकदम सॉलिड ग्रेट गोष्ट झाली आहे. ती म्हणजे हरिपूर नावाचं जे गाव आहे त्या ग्रामपंचायतीने प्लास्टिक मुक्त गाव असं एक सुरू झालं त्यांच्या गावात. त्या गावातल्या काही महिलांनी कचरा नको गो बाई कोर्स केला. त्याच्यामध्ये मला नाव आता आठवत नाहीये, डॉक्टर जिज्ञासा म्हणून आहेत. तर या महिला रोटरीच्या सुद्धा सदस्य होत्या, रोटरी क्लबच्या. आणि त्यातल्या एकीने, ज्या डॉक्टर जिज्ञासा आहेत, त्यांनी आधी हा कोर्स केला. त्यांनी त्यांच्या मैत्रिणींना सुद्धा हा कोर्स नंतर करायला सांगितला. सगळ्या 3-4 जणी ज्या होत्या त्यांनी हा कोर्स केला आणि हा कोर्स केल्यानंतर मग त्या सरपंचांना भेटल्या आणि या कोर्समध्ये ज्या गोष्टी आपण मांडल्या होत्या त्या सगळ्या त्यांनी व्यवस्थित त्यांच्यासमोर मांडल्या आणि त्यांना कन्व्हिन्स करण्यात त्या सक्सेसफुल झाल्या की आपल्याला काम करण्याची गरज आहे प्लास्टिकवरती. आणि मग खूप छान गोष्टी सुरू झाल्या. म्हणजे त्या गावात परिपत्रक काढलं गेलं सरपंचांतर्फे की आजपासून आपल्या गावात सगळ्यांनी प्लास्टिकचा कचरा वेगळा करायचा आहे, कोरडा स्वच्छ प्लास्टिकचा कचरा वेगळा ठेवायचा आहे आणि एक गाडी त्याच्यासाठी गावात फिरायला लागली खास प्लास्टिकसाठी. आणि प्लास्टिक कलेक्शन सुरू झालं आणि मग ती पुढे प्रोसेसिंगसाठी जायला लागलं. तर ही खूप खूप छान गोष्ट होती. हा खूप चांगला एक अनुभव होता. कचरा नको गं बाईच्या माध्यमातून अजून भरपूर गोष्टी घडल्या. म्हणजे आपण जसं पुढे जाऊ तसं त्या गोष्टी येतील. म्हणजे आता आणखीन एक मला सांगायला आवडेल गार्गी, की ऑनलाईन सेशन जेव्हा आपण घेतो आणि ऑफ फील्ड ऑन फील्ड जाऊन जेव्हा सेशन घेतो तेव्हा पण भरपूर ग्रेट गोष्टी घडलेल्या आहेत. तर मी बोलू त्याच्याबद्दल? येस येस प्लीज. येस.
म्हणजे ऑनलाईन जेव्हा आपण कोर्स घेतो त्यात आपलं एक नेटवर्क छान तयार होतं आणि या कोर्सने जी मंडळी प्रभावित होत आहेत छान, त्या सगळ्या मंडळींना खूप मनापासून वाटतं की हे सगळं माझ्या गावातल्या, माझ्या शहरातल्या लोकांपर्यंत मला पोहोचवायचं आहे. पण कदाचित ते तुमच्या इतकं चांगलं आम्हाला मांडता येणार नाही. म्हणून प्लीज तुम्ही आमच्या इथे याल का? अशा सगळ्या विचारणा झाल्या आणि या ऑनलाईन कोर्स मधूनच आपल्याला प्रत्यक्ष फील्डवर जायची संधी मिळाली. आणि प्रत्यक्ष फील्डवर जाऊन जसं की आता श्री अजित कोठारी सर आहेत किंवा डॉक्टर उज्ज्वला देवरे मॅडम आहेत चाळीसगावच्या. यांनी आपल्याला चाळीसगावमध्ये बोलवलं. कोठारी सरांनी सोलापूरमध्ये बोलवलं. मग सोलापूरमध्ये गेल्यानंतर अक्कलकोट आपण गेलो. आणि तिकडे प्रत्यक्ष कचरा नको ग बाई घेण्याची तसंच वेगवेगळ्या विषयांवरचे सेशन म्हणजे वेस्ट मॅनेजमेंटशी रिलेटेड जे वेगळे विषय करून त्याच्यावरचे सेशन घेण्याची संधी मिळाली. खरं तर हा सुद्धा माझ्यासाठी खूप चांगला अनुभव आहे कचरा नको ग बाई मधून मिळालेला. आता रिसेंटली 20 तारखेला आपल्याला पुण्याच्या DRDO मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आपल्याला आमंत्रण पण आलंय की जी खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी कचरा नको ग बाई आणि ग्रीन वर्क्स ट्रस्ट या आपल्या संस्थेसाठी प्रचंड अभिमानाची गोष्ट. त्या DRDOच्या ज्या डायरेक्टर मॅडम होत्या डॉक्टर जोशी त्यांनी आपला कोर्स केला आणि कोर्स केल्यानंतर त्या मला म्हणाल्या की तुम्ही आमच्या इथे आलं पाहिजे. माझी खूप इच्छा आहे की तुमचं काम बाकीच्या महिलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर हे किती चांगले अनुभव आहेत ना. म्हणजे कचऱ्याबद्दल लोकांशी बोलता बोलता किती छान ओळखी झाल्या. एक प्रकारचं बॉन्डिंग आपलं त्यांच्यासोबत झालं आणि सतत ही सगळी मंडळी आता आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आपण त्यांच्याशी फोन करतो. आपल्याला वेगवेगळ्या अडचणी येतात त्या अडचणींवर सुद्धा ही सगळी मंडळी आपल्याला आता मार्गदर्शन करतात आणि आपल्यासोबत कायम राहू अशी खात्री पण आपल्याला देत आहेत. किती किती चांगला अनुभव आहे हा. हे सगळं करताना गार्गी आपण सोलापूरला गेलो तेव्हा तू पण होतीस सोबत. रादर चाळीसगावलाही आपण दोघी सोबत गेलो आहोत आणि आपण सोबत ऑन फील्ड जाऊन आपण या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. तर किती वेगळे वेगळे अनुभव आपण घेतलेत तिकडे जाऊन आणि एक एक महत्वाची गोष्ट घडली आपल्याला दोघींनाही आवडेल ती सगळ्यांना सांगायला की आपण प्रत्यक्ष डम्पिंग ग्राउंड तिथल्या म्हणजे आपण ज्या ज्या शहरात गेलो त्या शहरातल्या डम्पिंग ग्राउंडला जाऊन पण आपण भेटी दिली. आपण भरपूर डम्पिंग म्हणजे 2-3 डम्पिंग ग्राउंड आपण बघितली या गेल्या काही महिन्यांमध्ये. अक्कलकोट आहे, सोलापूरचं आहे, चाळीसगावचं. खूप छान म्हणजे अक्कलकोटच्या डम्पिंग ग्राउंड बघितल्यावर तर मला खूपच शॉकिंग होतं माझ्यासाठी की अगदी वेगवेगळ्या जातीचे चांगले पक्षी तिकडे त्या कचऱ्यात शोधत होते आणि त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरती ते पक्षी होते की आपण बर्डिंगला जातो तेव्हा तिकडे बघतो जंगलांमध्ये. ते पक्षी बघितल्यावर आपल्याला तिकडे किती आनंद होतो जंगलात आणि ते पक्षी तिकडे कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर तो एक एक दाखवत होते की हा 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 पक्षी येतो तो पक्षी येतो आणि मला शॉक बसत होता की ही इथे काय करताय? ही जागा नाहीये यांची. ही इथे काय आली सगळे? आणि ते ते बघून मी खूप शॉक मध्ये होते किती वेळ आणि मग नंतर आपण पुढे गेलो. मला वाटेल की तू बोलावंस त्याच्यावर म्हणजे आपल्या तुला डम्पिंग ग्राउंड त्यातलं कोणतं लक्षात राहिलं आणि आपल्याला तिथे अनुभव आला. बेटर आहे की मला वाटतं तू त्याच्यावर बोलावंस. ओके. एक तर येस अक्कलकोटचं डम्पिंग ग्राउंड जे काही पाहिलं एक तर ते दिसलं पण इतकं अचानक. मला आठवतंय की आपण गाडीत होतो, मी काहीतरी लॅपटॉप मध्ये करत होते आणि अचानक तुझं लक्ष गेलं तिकडे आणि मग तू म्हणालीस अरे हे काय आणि मग असं पटकन आपल्याला लक्षात आलं हो हे डम्पिंग ग्राउंड आहे. आपण पटकन गाडी वळवली आणि लगेच आत शिरलो फुल नाकाला रुमाल बांधून आणि म्हणजे डम्पिंग ग्राउंडच्या एंट्री पॉइंट पासून ऍक्च्युली जिकडे कचऱ्याचं विभाजन त्या साईट वरती जिथे होतं तेवढ्या प्रवासामध्ये आपण इतकं बर्डिंग केलंय तिकडे म्हणजे मला वाटत नाही मी आयुष्यात कोणत्या डम्पिंग ग्राउंड वरती जाऊन एवढं बर्डिंग केलं असेल. म्हणजे तिकडे स्टॉर्क्स आणि बॅकटेल्स पासून सगळं तिकडे होतं. तो एक खूप वेगळा धमाल अनुभव होता. मुळात आय रिमेंबर आपलं पहिलं जे डम्पिंग ग्राउंड म्हणजे आपल्याला हे सुचलं पण तेव्हा तसंच की चाळीसगावला आपण गेलो होतो. आपण तिथे सेशन वगैरे म्हणजे माझ्या मते ऑनलाईन जो आपण आता कोर्स घेतोय आणि ऍक्च्युअल प्रत्यक्ष जाऊन एखाद्या गावामध्ये जेव्हा आपण कोर्स घेतो तेव्हा हेच एक ऍडेड ऍडव्हान्टेज तिकडे आपल्याला मिळतं की ज्या ठिकाणी आपण जातोय त्या ठिकाणची एक्झिस्टिंग वेस्ट मॅनेजमेंट सिस्टम ही आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी बघता येते
आणि तिथे काम करणाऱ्या लोकांशी बोलता येतं. सो जेव्हा हो. आपण चाळीसगावला गेलो होतो आणि तेव्हा त्या वेस्ट मॅनेजमेंट सेंटरवरती आपण गेलो आणि अ, खूप फरक पण एक जाणवला. म्हणजे आपण चाळीसगावला गेलो आदल्या दिवशी आणि जेव्हा आपण तिथल्या लोकांशी बोललो, म्हणजे आपण ऍक्च्युली कोर्सही घेतला आणि पहिल्या दिवशी आपण तिथल्या पार्टिसिपंट्सना सगळं भेटलो आणि बोललो त्यांच्याशी आणि एव्हरीबडी वॉज लाईक की चाळीसगावमध्ये काही होत नाही, कचरा असं आहे, तसं आहे, तसं. इतक्या तक्रारी सगळ्यांकडनं आल्या होत्या. आणि मग आपल्याला असं झालं की नाही, आपण ना मुळात डम्पिंग ग्राउंड बघूनच येऊया ह्यांचा, म्हणजे जातो कुठे ह्यांचा कचरा, कारण गाड्या तर फिरतायत कचऱ्याच्या. तर जेव्हा प्रत्यक्ष डम्पिंग ग्राउंड बघितलं आणि तिथल्या लोकांशी जेव्हा आपण बोललो, तर कळलं की अरे ही तर किती भारी काम करतायत इथे लोक. हम्म. म्हणजे तिथे छान तो असा कंपोस्टचा छान मोठा डोंगर तिकडे तयार झाला होता. सो तिथे कंपोस्टिंग चालत होतं. प्लास्टिक वेगळ्या वेगळ्या प्रकारचं तिथे करून ठेवलं होतं. ई वेस्ट त्यांनी वेगळं काढून ठेवलं होतं. नारळाच्या करवंट्या ह्या कंपोस्ट मध्ये जात नाहीत, त्यामुळे त्या वेगळ्या, म्हणजे नारळाची सगळी शहाळी आणि करवंट्या वेगळ्या काढून ठेवल्या होत्या. पुठ्ठ्यासाठीच एक वेगळं सेक्शन होतं. सो एवढं सुंदर नियोजन केलेलं ते डम्पिंग ग्राउंड होतं. आणि आपण मला आठवतंय चाळीसगावच्या डम्पिंग ग्राउंड वरती आपल्याला अगदी मास्क लावण्याची सुद्धा वेळ आलेली नव्हती. सो किंवा कसली दुर्गंधी पण हा, आली नाही. येस. सो म्हणजे अ, एक तिकडे जाऊन मला खूप जाणवलं की आपण जे आधीपासून डोक्यात ठेवलेलं असतं ना, की इकडची पालिका काही काम करत नाही, इकडचं सरकार काही काम करत नाही आणि आमच्याकडे कचराच भरपूर आहे, तुम्ही रोड साईड डम्पिंग बघा केवढं घडतं, हे करतं ते होतं. हे सगळं ना ऍक्च्युली नागरिक करत असतात. ती जी अदरवाईज जी सिस्टम जी एक्झिस्ट करत असते ना त्या त्या शहरामध्ये, त्या त्या गावामध्ये, ती त्यांचं त्यांचं काम करत असते आणि ती खूप उत्कृष्ट काम करत होती. सो चाळीसगावचं डम्पिंग ग्राउंड बघून मी खूप अशी चाट पडले की अरे हे किती जबरदस्त काम करताय तिथे. आणि सगळ्यात जास्त म्हणजे तू म्हणतेस तसं मला एकदम लक्षात राहिलेलं डम्पिंग ग्राउंड ते आहे ते म्हणजे सोलापूरचं. म्हणजे डम्पिंग ग्राउंड लक्षात अर्थात दोन गोष्टी होत्या तिथे. एक तर म्हणजे तिथे वेस्ट टू एनर्जी प्लांट होता आणि दुसरं म्हणजे तिकडे खूप उंच डम्पिंग ग्राउंड होतं आणि तिथे मात्र खूप घाणेरडा वास येत होता. सोलापूरचं डम्पिंग ग्राउंड अतिशय मोठं आहे आणि भयानक आहे. म्हणजे तिथे काय लेवलचा कचरा तयार होतो हे बघून असं अंगावर आलं ते खूप जास्त. म्हणजे ते बरोबर. कचरा डम्पिंग खूप जास्त होतं. म्हणजे तेवढा कचरा जनरेट सुद्धा होतोय तिकडे. येस. आणि हे डम्पिंग ग्राउंड बघून मला मुंबईचं डम्पिंग ग्राउंड आठवलं. कारण ठाण्यामध्ये खाडी किनारी आम्ही जिथे बर्डिंगला जातो, सॉल्ट पॅन्सच्या इथे, त्याच्या मागे मी ऍक्च्युली माझ्या ह्याच्यामध्ये फोटो पण टाकलाय की असे खालती सगळे मायग्रेटरी बर्ड्स आहेत, विंटर बर्ड्स आहेत, गर्ल्स आहेत आणि वीडर्स आहेत वगैरे. आणि मागे असा छान उंचच्या उंच डोंगर आहे त्या डम्पिंग ग्राउंडचा. तर ते मुलुंडचं डम्पिंग ग्राउंड मी खूप जवळून पाहिलंय. किंवा मी सायकलिंगला साधी जेव्हा जाते, सायकलिंगला गेल्यानंतर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वरती तुम्ही एका पॉइंट नंतर सायकलिंग करूच नाही शकत, कारण इतका भयानक वास त्या कांजूरमार्गच्या डम्पिंग ग्राउंड वरनं येत असतो. आणि तो डोंगर तुम्हाला दिसतो तिथला मोठा तेवढा. पण ह्या डम्पिंग ग्राउंड ना जवळ कधीच मी गेले नाहीये. सो तशाच तेवढंच अजस्त्र डम्पिंग ग्राउंड पहिल्यांदा मी जवळून पाहिलं. ते सुद्धा आपल्याकडे सोलापूरला परमिशन्स वगैरे होत्या, सगळं होतं म्हणून आपण तिथे जाऊ शकलो. पण आणि ते मला हेही आठवतंय की म्हणजे आपण कसं जिथे एंटर केलं त्या डम्पिंग ग्राउंड मध्ये असं गेलो आणि बाजूलाच म्हणजे असं दुतर्फा आपल्या अगदी ते ह्याचे डोंगर होते, कचऱ्याचे डोंगर होते. आणि इलेक्ट्रिसिटीचा जो आपला साधा पोल जो असतो रस्त्यावरचा, त्याचा फक्त शेंडा दिसत होता. म्हणजे एवढ्या उंच ते ऑलरेडी तो कचऱ्याचा ढीग गेलेला होता. आणि एवढा भयानक कचरा. आणि तिकडनं त्या मोठ्या मोठ्या गाड्या सुद्धा पास होत होत्या कचऱ्याच्या. आणि तिकडे एका ठराविक अंतरानंतर गेल्यानंतर ती गाडी अदृश्य होत होती. म्हणजे इतकं खूप जास्त. एवढं सगळं असून सुद्धा नंतर आपण जेव्हा वेस्ट टू एनर्जी प्लांट मध्ये गेलो आणि त्या प्लांट मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी बोललो तिथे, आणि खूप
अमेझिंग वाटलं ते मला. एनर्जी प्लांट त्यांनी ज्या प्रकारे मेंटेन केला आहे, ज्या प्रकारचं ते काम करतात आणि मुळात ही सिस्टमच मला खूप छान वाटली, की म्हणजे कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणं आणि त्या ऊर्जा ती कुठेतरी वापरात आणणं किंवा मटेरियल रिकव्हरी जे आपण म्हणतो, ती तिथे खूप भारी होत होती. सो खूप टेक्निकल गोष्टी होत्या, पण त्या दिवशी मला ऍक्च्युली त्या समजल्या. म्हणजे वेस्ट टू एनर्जी प्लांट हे भारतामध्ये किंवा भारताबाहेर सुद्धा बऱ्याच ठिकाणी बंद पडलेत आणि त्याला विविध कारणं आहेत. त्याच्या म्हणजे मी त्या गोष्टींमध्ये आता घुसत नाही, पण इतकी वर्ष वेस्ट टू एनर्जी प्लांट चालू ठेवणं, तो सस्टेन करणं आणि तो चालू राहण्यासाठी ती सगळी यंत्रणा उभी करणं हे खूप डिफिकल्ट आहे आणि ते सोलापूरमध्ये घडतंय हे बघितल्यानंतर आणि सेम म्हणजे चाळीसगाव सारखाच अनुभव की तुम्ही जेव्हा सामान्य नागरिकांशी बोलता तेव्हा ते असं आमच्याकडे काय व्यवस्थापन होत नाही, आमचं असं आहे, आमचं तसं आहे. म्हणजे हा वेस्ट टू एनर्जी प्लांट अजून मुंबईत पण नाही उभा राहिला. एवढा सगळ्यात जास्त कचरा जिथे खरं तर महाराष्ट्रामध्ये जनरेट होतो तिकडे सुद्धा अजून तो प्लांट नाहीये. आणि सोलापूर सारख्या ठिकाणी जेव्हा कळलं की अरे इतका सुंदर त्यांनी प्लांट उभा केलाय आणि त्याला आता दशक उलटेल, म्हणजे खूप जुना प्लांट आहे तो आणि त्यांनी खूप छान इतकी वर्ष चालवलाय, तर मला खूप कौतुक वाटलं त्याचं. ही अशी डम्पिंग ग्राउंड खूप लक्षात राहिली आहेत माझ्या. आणि मला असं खूप वाटतं की म्हणजे ज्याने त्याने ना आपल्या शहराचं डम्पिंग ग्राउंड एकदा बघावं. कारण माझ्या घरातला जो काही छोटासा म्हणजे एखादा रॅपरचा जरी कचरा आहे आणि तो रोज आपले येणारे सफाई कर्मचारी तो घेऊन जात आहेत आणि जेव्हा नंतर ते रोज आपण टाकतोय आणि रोज ते घेऊन जात आहेत आणि त्याचे डोंगर जे उभे राहत आहेत ते आपण किमान आपल्या शहराचे एकदा तरी बघावेत आणि खूप फरक पडतो. कारण नाही बोल. इथे हे डम्पिंग ग्राउंड बघितल्यावरती आणि ते तो जो वेस्ट टू एनर्जी प्लांट होता त्याला व्हिजिट केल्यानंतर तिकडे त्यांच्या बोलण्यातून काही आलं का? म्हणजे त्यांना प्लांट चालवताना काही अडचणी येतात का? किंवा त्यांचे काय प्रश्न आहेत? किंवा सक्सेसफुली ते सगळं चाललंय का? सक्सेसफुली माहित नाहीत, म्हणजे ते ढकलतायत कसं बस आणि त्यात चूक आपली आहे, खूप मोठी आहे. ती म्हणजे मुळात वेस्ट मॅनेजमेंट सिस्टम तुम्ही कोणत्याही प्रकारची उभारा, मग ते वेस्ट टू एनर्जी प्लांट असेल किंवा अगदी छोटी गावातली बेसिक सिस्टम जरी असेल, त्याच्यासाठी खूप बेसिक गोष्ट लागते ती म्हणजे कचऱ्याचं वर्गीकरण. आणि ते बिलकुलच कोणी करत नाही, अजिबातच करत नाही. ते संस्कारच नाहीयेत आणि ती शिस्त पण नाहीये. सो हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि जेव्हा कचरा नको ग बाई आपण बनवायला घेतला तेव्हाही हा प्रॉब्लेम दिसून आला होता. आणि काय म्हणू, कोणत्याही प्रश्नाची मूळ समस्या ही इथूनच होती की आपण कचऱ्याचं विभाजन करत नाही आणि तिथून पुढे सगळंच फिसकटतं. ओके, मग हा सेम प्रश्न सोलापूरला होता. सो म्हणजे सोलापूरला जाऊन मला उलट असं वाटलं की ह्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर खूप छान उभं केलंय पण अवेअरनेस लोकांमध्ये काहीच नाहीये. सो त्याचं थोडं वाईट वाटलं मला. पण मे बी कचरा नको ग बाई त्यासाठीच आपण सुरू केला की म्हणजे बऱ्याच जण आपण सगळी जी गुंतवणूक करतो ना ती मोठं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्यामध्ये घालवतो. पण इन्फ्रास्ट्रक्चर चालणार ज्याच्या जीवावर आहे, ज्या लोकसहभागातून ते चालणार आहे त्या लोकांसाठी आपण एज्युकेशनचं आणि अवेअरनेसचं कामच नाही करत आणि तिकडे आपण फसतो. आणि मुळात कचरा वर्गीकरण हीच समस्या आहे. म्हणजे त्याच्यावरच आधी काम केलं पाहिजे. पुढची सगळी यंत्रणा तो सगळा सेटअप तर उभा आहे, पण मूळ त्यासाठी जे लागणार आहे ते कचरा वर्गीकरणातूनच त्यांना मिळणार आहे. आणि मग तेच होत नाहीये असं एकंदरीत त्या बघण्यातून लक्षात आलं. पण मग आता कचरा वर्गीकरण करताना ना पुन्हा जसं वेळ हा एक मुद्दा येतो ना की वेळ आहे की नाही, तसा आणखी एक मुद्दा येतो की जागा. कारण आता शहरात राहणाऱ्या लोकांकडे जागा नसते, जागेची कमतरता असते. आणि मग जर एवढा कचरा वेगळा वेगळा करायचा आहे, वेगळ्या साचवायचा आहे, तर मग जागा मग या म्हणजे एक असा विचार येतो ना गार्गी की
कचरा व्यवस्थापन करण्याबद्दल आपण सांगतोय, पण आत्ताची घरं मग तशी पूरक आहेत का यासाठी? किंवा आत्ताच्या घरांची रचना तशी पूरक आहे का या विषयावर काम करण्यासाठी? अं, काय वाटतं? थोडी आहे पण आणि नाही पण असं म्हणेन मी. म्हणजे अर्थात पूर्वी जी घरं होती किंवा आजही शहराबाहेरची जी घरं असतात ती बऱ्यापैकी ऐसपैस असतात. आणि ह्या ऐसपैस घरांमध्ये कायमच एक काय म्हणू अडगळीची खोली असायची, जिथे ना हा सगळा आत्ता वापरात नसलेला, थोडाफार मोडलेला, उद्या कधीतरी आम्ही रिपेअर करू असा, किंवा वेळ पडली तर वापरू, अशा गोष्टी सगळ्या त्या अडगळीच्या खोलीमध्ये पडलेल्या असायच्या. पण त्यामुळे व्हायचं असं की वस्तू पटकन टाकल्या नाही जायच्या. घरं जशी छोटी व्हायला लागली तसं मग सगळं, अरे हे मी ठेवू कुठे एवढ्या वस्तू, अंगावर येतात त्या गोष्टी. आणि मग त्या टाकून देण्याची सवय व्हायला लागते, किंवा युज अँड थ्रो मेंटॅलिटी पण तिकडेच आपली डेव्हलप होते. की मुळातच वस्तू साठवून ठेवण्याची, त्यांना योग्य ती जागा देण्याची आणि व्यवस्थित मेंटेन करण्यासाठी कारण शहरामध्ये आपण खरंच अगदी खुराड्यात राहिल्यासारख्या छोट्या छोट्या घरांमध्ये राहतो. आणि तिकडे म्हणजे तुम्ही या, राहा, झोपा एवढीच बऱ्याचदा ती घरं तेवढीच बनवलेली असतात. सो अशा ठिकाणी हे खूप मोठं चॅलेंज आहे. पण जिथे ऐसपैस जागा असते तिकडे हा प्रॉब्लेम अजिबातच नाहीये. पण तरी सुदैवाने मी म्हणेन की आता नवीन घरं जी बांधली जात आहेत त्यांच्यामध्ये एक ड्राय बाल्कनी नावाचा प्रकार यायला लागलेला आहे. तर त्या ड्राय बाल्कनी मध्ये किंवा एक ती अशी, म्हणजे ती काय म्हणू, ती एक अडगळीची खोली टाईप बनत चालली आपली. किंवा आता म्हणजे पुन्हा, म्हणजे एक मधला असा काळ होता जेव्हा आपण खूप छोटी घरं बनवली होती. पण आता पुन्हा माणसांना सगळ्यांना ते व्हायला लागलंय की नाही, आता घरं पुन्हा मोठी होणं गरजेचं आहे. सो येस, आणि ती कशासाठी गरज असते की म्हणजे घरच्या घरीच मला कचऱ्याचं व्यवस्थापन करायचंय, तर साधं खत बनवायचं असेल तर, म्हणजे माझ्या घरी सुद्धा आजही म्हणजे आम्ही विंडो मध्ये, म्हणजे खिडकीमध्ये जी काही थोडीफार जागा असते त्याच्यात आम्ही खत बनवतो. पण हे जर बाल्कनी असते तर मग काय, मग मी बागच बनवली असते. सो आणि खत बनवणं खूप इझी पण झालं असतं, ज्याच्यासाठी आज थोडी जास्त मेहनत घ्यावी लागते. आणि जिथे जास्त मेहनत पडते तिथे कंटाळा येतो, मग त्या गोष्टी थांबायला लागतात किंवा त्या इनकन्सिस्टंट होतात. पण कन्सिस्टन्सी मेंटेन करण्याच्या दृष्टीने थोडी जर जागा असती तर मग डेफिनेटली खत बनवणं सोपं गेलं असतं. किंवा त्याचा विचार एखादं असं प्रोजेक्ट डेव्हलप करताना, म्हणजे बिल्डिंग उभी करताना किंवा इंटेरियर जेव्हा आपण करतो तेव्हा या गोष्टींचा पण विचार खरं व्हायला हवा आहे ना. म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट आपल्या घरातलं करायचं त्यासाठी एक डेडिकेटेड प्लेस असली पाहिजे. जेव्हा आपण घराचं इंटेरियर करतो किंवा घरात जे काही बदल करतो किंवा नवीनच घर बांधत असतो तर खरं तर या विषयाचा विचार व्हायला हवा. बरोबर. आय थिंक आता ना ती एक कॉन्सेप्ट खूप फेमस होत चालली आहे की आमचे ग्रीन बिल्डिंग आहे आमची, किंवा आमची नेचर फ्रेंडली बिल्डिंग आहे. म्हणजे पूर्वी अशा हे असे प्लॉट्स नदी काठाला वगैरे खपवले होते बरेचसे. पण आता काही आर्किटेक्ट्स म्हणा किंवा डिझायनर, इंटिरियर डिझायनर आहेत, त्यांनी खरंच ह्याच्यामध्ये भरपूर डोकं घातलं आणि मग त्यांनी विचार केला. माझ्या मते एक बिल्डिंग अशी पण कुठेतरी, माझ्या मते बँगलोरला का कुठेतरी ती तयार झालीये की ज्याच्यामध्ये त्या बिल्डिंग मध्ये खरंच कंपोस्टिंगचं एक कॉर्नर बनवून दिलेलं आहे अगोदरच. म्हणजे तुम्ही फ्लॅट विकत घेताना तुम्हाला तो मिळतोच असं. किंवा आता काय म्हणू, आता ती प्रक्रिया म्हणजे सुरू झालेली आहे की घर बनवताना किंवा घर विकत घेताना आपण कचरा व्यवस्थापनाची एक सोय तिकडे त्या घरामध्ये झालेली असेल असं. आता जसं तो, आपण वाढतोय हा, तसं याबद्दलचा तसा, विचार सुद्धा सुरुवात येस झाली. येस. आणि म्हणजे हा थॉट ना खरं तर आर्किटेक्ट्स आहेत किंवा इंटेरियर डिझायनर्स आहेत, सिव्हिल इंजिनियर्स आहेत, ह्यांना जोपर्यंत त्याची गरज कळत नाही किंवा त्याची दाहकता पोचत नाही तोपर्यंत ते त्याच्यात उतरणार नाहीत. पण हळूहळू आय थिंक तो ट्रेंड आता सुरू झालाय. खूप नवीन गोष्ट आहे, अगदीच नेमकी उदाहरणं आहेत माझ्या मते. पण आय थिंक ते होईल लवकरच. पण ती मागणी
आपल्याकडनं आली पाहिजे. म्हणजे आपण सांगितलं की आम्हाला घर असं बांधून हवंय, तर त्यांना कळणार आहे की ओके आपल्याला काय पाहिजे. सो आपली गरज आपण तशी बोलून दाखवली पाहिजे, तर ते बनवते. येस. म्हणजे आता आपण याच्याबद्दल सगळं बोललो खरं, पण म्हणजे आपण अवेअरनेस बद्दल पण भरपूर बोललो आणि घरातल्या कचरा व्यवस्थापनाबद्दल पण बोललो. पण आपण अवेअर आपण एज्युकेट झालेलो असतो. आपल्याला शाळेपासून शिकवलं गेलेलं असतं की कचरा कचरा पेटीतच, माझा कचरा माझी जबाबदारी आहे, असं सगळं शिकवलेलं असतं खरं. पण जेव्हा आपण गर्दीत जातो तेव्हा त्या गर्दीची एक वेगळी मानसिकता असते असं वाटतं मला. म्हणजे आपण जर आपण आपण अशा ठिकाणी उभे आहोत की जिकडे आजूबाजूला कचरा पडलेला आहे आणि तिकडे आजूबाजूची लोक सुद्धा तो कचरा असाच पटकन फेकून देतात खाली. तर नकळत तेव्हा असं होतं की एक माझा एवढूसा छोटासा कागद फेकल्याने काय होणार आहे, काय लगेच काय कचऱ्याचा ढीग नाही तयार होणार आहे, काय हरकत आहे. आणि नकळत तसं वर्तन कदाचित त्यावेळी घडू शकतं आपल्याकडून. पण आपण अशा ठिकाणी म्हणजे समजा आपण बस स्टँडवर उभे आहे आणि तिकडे सगळे कचरा आजूबाजूला पडलाय, आपण आपल्याकडून टाकला जातो. पण हेच आपण एखाद्या विमानतळावर गेलो आहोत आणि तिकडे सगळीकडे स्वच्छता आहे, एकदम टापटीप आहे, डस्टबिन्स आहेत प्रॉपर मेंटेन केलेले आणि सगळी लोक जाऊन तिकडेच कचरा टाकतात डस्टबिन मध्येच. कारण इकडे तिकडे कुठे टाकलं तर लगेच तिकडे ओरडणारी लोक बाजूलाच उभी आहेत आणि ती येऊन तुम्हाला बोल. असं सगळं जर वातावरण असेल ना, तर आपोआप आपल्याकडून तशी कृती घडते आणि आपण जाऊन तिकडेच तो कचरा टाकतो. मला काय वाटतं ना की गर्दीची मानसिकता सुद्धा आपल्यावर कळत नकळत प्रभाव टाकत असते. आणि मग कधी कधी आपली इच्छा नसताना सुद्धा आपल्याकडून तशी कृती होऊन जाते की ठीक आहे टाकलं की एवढा कचरा वगैरे पडला कोण बघताय असं. पण मला वाटतं इथे सुद्धा ना की आपण जर असा विचार केला की कोणीतरी या 100 लोकांमध्ये एखादा असेल जो आपल्याला बघत असेल, असा विचार करून आपण तो आपल्याकडचा कचरा जर बॅगेत टाकला, आपल्याच खिशात टाकला, तर कदाचित ती जी एक व्यक्ती आपल्याला बघते ती पुढच्या वेळेस कचरा टाकताना आपल्याला आठवेल की असं असं केलं होतं तुम्ही आणि मग ते पण विचार करतील की मी फेकू की नको कचरा. तर मला वाटतं की गर्दीची मानसिकता जरी वेगळी असली तरी आपण सुद्धा आपलं वेगळेपण त्या गर्दीत ठेवून ठेवलं पाहिजे आणि तेवढ्या कॉन्शियसली कृती आपल्याकडूनही घडली पाहिजे, कारण कोणीतरी असतं जे आपल्याला ऑब्झर्व करतं. तर हा पण एक मुद्दा म्हणजे कचरा व्यवस्थापन करताना मला जाणवतं, मी भरपूर अशी उदाहरणं बघितलेत की चांगली अगदी चांगली आपण वेल एज्युकेटेड म्हणतो अशी लोक सुद्धा कचरा टाकताना मी बघितलेली. बाकी तर ठीक आहे सगळे लोक टाकतात, पण सुशिक्षित म्हणवल्या जाणाऱ्या सो कॉल्ड व्यक्तींना सुद्धा मी कचरा असा सार्वजनिक ठिकाणी फेकताना बघितलेला. आणि तेव्हा मग मी जरा विचार केला की ही लोक इथे अशी का वागली असतील, तर मला दिसलं की आजूबाजूला ऑलरेडी कचरा पडलेला आणि बाजूची काही लोक सुद्धा कचरा टाकतात, म्हणून कदाचित या व्यक्तीकडूनही तसं माहित नाही. पण मग म्हणजे ती मानसिकता एक वेगळा प्रभाव आपल्यावरती टाकते. पण आपण मात्र जागरूक असलं पाहिजे आणि आपण त्यात आपलं वेगळेपण पण तिथे ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे तो एक व्यक्ती जरी ऑब्झर्व करत असला ना आपल्याला, तरी तो एक व्यक्ती जरी बदलला तरी ते आपल्यासाठी खूप मोठं आहे असं डोक्यात आपल्या असलं पाहिजे. आय थिंक ना तो खूप मोठा स्ट्रगल आहे आपल्या आयुष्याचा. म्हणजे तू जसं म्हणालीस की एक तर म्हणजे कुठं ना कुठे पोचायला पाहिजे आपण एक माणूस म्हणून. तर मला असं वाटतं की आधी तू जसं म्हणालीस की इथे कचरा पडला आहे तर मी आणखीन एक रॅपर टाकल्याने काही फरक नाही पडत, असा ही जी मानसिकता असते ती मुळात तेव्हा बदलेल जेव्हा आपण स्वतःला ही जाणीव करून देतो की जसं तू म्हणालीस की एक व्यक्ती तरी मला बघत असणार आहे. म्हणजे मी कोणाला तरी बघितलं आता कचरा टाकताना, म्हणून मी आता तिकडे कचरा टाकायला गेले. पण तशीच मला कोणती तरी व्यक्ती बघणार आहे हातात कचरा असून कचरा न टाकताना, किंवा कचरा टाकण्याचा तो जो मोह आहे तो आवरून मी स्वतः पुरता तो ठेवून दिला कचरा. हा बदल मला स्वतःमध्ये घडवताना जेव्हा मला कोणीतरी बघतंय तेव्हा मला ते रिवॉर्डिंग वाटणार आहे. पण ना एका पॉइंट नंतर आय थिंक आपण माणूस म्हणून असं पण घडायला पाहिजे
कदाचित हे खूप आयडियल होईल, पण काय म्हणू, यू शुड बी अ नाईस पर्सन इवन वेन नोबडी इज वॉचिंग यू. म्हणजे कोणी तुम्हाला बरोबर. बघत नाहीये तरी पण तुम्ही ते करताय, आणि तरी तुम्ही एक चांगली व्यक्ती बनताय. इथपर्यंत पोहोचणं हा खूप मोठा प्रवास आहे. आणि आताच्या घडीला जे घडतंय ते तिथून इथपर्यंत पोहोचणं हा डेफिनेटली खूप मोठा प्रवास आहे. सो हा, येस, मॉब मेंटॅलिटी ह्याच्यामध्ये खूप महत्वाची आहे. म्हणजे घरात व्यवस्थित राहणारी व्यक्ती बाहेर जाऊन कचरा बघितला की पुन्हा तशीच वागते. पण तिथून इथपर्यंत प्रवास करण्यासाठी आय थिंक आपला कोर्स भरपूर हेल्पफुल ठरतोय ह्या सगळ्यांमध्ये. कारण ते फीडबॅक्स वाचल्यानंतर बऱ्याचदा जाणवतं की लोकांनी हे बदल केले आहेत स्वतःमध्ये. पण आता स्पीकिंग ऑफ ऑल दिस, आपण एवढं म्हणजे कचरा व्यवस्थापन आणि स्वयंशिस्त आणि वगैरे या सगळ्याबद्दल बोलतोय, पण असं कधी झालंय का तुझ्या बाबतीत किंवा इतरांच्या बाबतीत तू ऑब्झर्व केलं असेल तर, की आपल्याला माहिती आहे ओके आता सगळं की कचरा व्यवस्थापन कसं करायचं आहे, किंवा थोडाफार अंदाज आहे, सगळं नाही म्हणणार मी, पण बऱ्यापैकी अंदाज आहे कसं करायचं, अमुक टाईपचा कचरा घरात आलं की अमुक गोष्टी करायच्या, हे सगळं मान्य. पण असं कधी होतं का की आज बास, आता आज आज माझे पेशन्स संपले, आज मला नाही करायचं कचरा व्यवस्थापन, असं होतं का कधी की बास आता मला कंटाळा आला? हो, होतं ना. होतं. म्हणजे हे माझं होतं आणि मला बरेचसे फीडबॅक पण तसे आलेत ऍक्च्युली, की सगळ्यात कंटाळवाणं काम कोणतं असतं, की ऑलरेडी कंटाळा आलेला असतो म्हणून काहीतरी ऑनलाईन ऑर्डर केलेलं असतं पार्सल हॉटेलचं. कारण बनवायचा कंटाळा आलेला असतो किंवा थकलेलो असतो, तितका वेळ नसतो, व्हॉट म्हणून बाहेरून मागवलेलं असतं आणि मग आपण ते सगळं म्हणजे खाऊन संपून झाल्यानंतर जेव्हा ते सगळं जे काही अन्नाने सगळं माखलेलं असतं ना, त्याला जेव्हा स्वच्छ करायची वेळ येते तेव्हा कंटाळा येतो. तेव्हा असं वाटतं की यार आता हे सगळं धुवायचं, याला वाळवायचं, याला स्वच्छ करायचं आणि मग हे परत आपण सुकलं की याला ते सुकल्यानंतरचा तो जो पार्ट आहे तो तरी नंतर आहे. पण सगळ्यात आधी त्याला स्वच्छ करणं, कारण ते भरपूरच तेलाने आणि याच्याने किती कंटाळा येतो यार. तिथे बऱ्याचदा होतं असं, म्हणजे माझं पण होतं ऑनेस्टली, मी काही खोटं नाही बोलणार. मलाही कधी-कधी असं होतं की हे मग अशा वेळेस ठीक आहे, तो कंटाळा थोडा वेळेपुरता आलेला असतो आपल्याला. त्यावेळेला ते करायचं नसतं. पण हरकत नाही ना, आपण ठेवून देऊया बाजूला, उद्या करूयात. साईडला ठेवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी जरी आपण ते काम केलं तरी. पण हे कंटाळवाणं काम आहे. म्हणजे एखादी सॉसचं रॅपर भरलेलं रॅपर जे असतं, त्याला आतमधून स्वच्छ करून, क्लीन करून, मग त्याला मी सरळ कट करून ओपन करते मस्त मोठ्या भांड्यात असं छान एकाच मोठ्या भांड्यात थोडंसं पावडर टाकून पाणी करते आणि ते सगळे रॅपर्स त्याच्यात एका वेळेला सगळे क्लीन करून मग वाळवते. पण हे कधी-कधी होतं जेव्हा आपण खूप थकलेलो असतो तेव्हा कदाचित आपल्याला हा विषय थोडा कंटाळवाणा वाटतो. Yes. आणखीन एका ठिकाणी प्रॉब्लेम येतो गार्गी, तर मला की जेव्हा मिक्स वेस्ट येतं ना, तेव्हा मी कन्फ्यूज होते आणि मला कळत नाही की हे म्हणजे बऱ्याचदा बाजारातून कोणीतरी काहीतरी पिशवी घरी घेऊन येतं आणि ती पिशवी ना धड कापडी असते, ना प्लास्टिकची असते, ना धड कागदी असते. असं काहीतरी मिक्स सगळं ते पिशवी असते आणि मी किंवा काही मी बोलू शकत नाही, मी ओरडू शकत नाहीये लगेच की हे काय घेऊन आलात वगैरे. कारण कधी-कधी जाणून-बुजून नाही होत. कधी-कधी येतं आपल्याकडे. आपण प्रत्येक वेळेस सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये नाही घेऊ शकत आणि ही वस्तुस्थिती आहे. मग अशा वेळेस ते टाकायचं कसं? असा प्रश्न येतो. हे जे मिक्स वेस्ट असतं किंवा गाडीचे जे काही ब्लेड्स असतील ते. मग त्याच्यावर उपाय शोधता येतात, की नंतर मग ते जे चेंज करता येतात ब्लेड. असं जे काही ते असतं दाढी शेव्हिंगसाठीचं, ते वापरता येतं किंवा भरपूर गोष्टी असतील. म्हणजे आणखीन सांगायचं झालं तर स्टील आणि प्लास्टिक मिक्स असलेलं जेव्हा काहीतरी तुटतं, तेव्हा मग हे मेटलमध्ये टाकायचं का प्लास्टिकमध्ये टाकायचं? तर मिक्स वेस्ट वेस्ट जिकडे येतं ना, तिकडे थोडी ती हतबलता परत येते, की आता मी याचं काय करू? आणि हे देऊ कुणाकडे? असं असं खूप जणींचं होतं, असे फीडबॅक मला आलेले आहेत. तिथे आणि मी कस जसं लागतो खरा. हां. तर तेव्हा तेव्हा या गोष्टी थोड्या कंटाळवाण्या वाटतात. कारण आफ्टर ऑल येस, हे हे खरं आहे. म्हणजे
सेग्रिगेशन करा वगैरे असं आपण सगळं म्हणतो, पण ते सेग्रिगेट तोपर्यंत करता येतं जेव्हा ती एक अखंड वस्तू एकाच गोष्टीची बनलेली असेल. म्हणजे प्लास्टिकचं रॅपर हे पूर्णतः प्लास्टिकचं बनलेलं असतं, पण ते जे विचित्र बॉक्स जे असतात ना, की अर्धा भाग त्याचा प्लास्टिकचा असतो, ट्रान्सपरंट, आतमध्ये काय खाऊ आहे ते बघायला, आणि मग बाकी सगळा तो बॉक्स असतो. मग त्याला वरतून प्लास्टिकचा अर्धा लेअर असतो, अर्धा कागदी पुठ्ठा असतो. असं म्हणजे असं काहीतरी मिक्स वेस्ट आलं की असा वैताग येतो की हे कोणी आणलं घरामध्ये आणि आता मी ह्याचं काय करू. सो येस, हे खूप खरं आहे. म्हणजे मिक्स वेस्ट घरामध्ये आल्यानंतर ते आता मला नाही सुचत आहे आता मी ह्याचं वर्गीकरण कसं करू. पण ते आहेच, म्हणजे मे बी, पण त्यामुळे आपली हॅबिट एक चेंज होते की आपण स्वतः जेव्हा विकत घ्यायला जातो तेव्हा आपण असं काहीतरी घेत नाही, आणि कोणाला गिफ्ट देताना आपण त्या लोकांना हा छळ करत नाही आपण त्यांना मिक्स वेस्ट देऊन. येस, मला आता मला इथे फक्त विचारायचंय तुला खास, कारण कोर्स बनवला, त्याच्या 5 बॅचेस घेतल्या वगैरे, तिथपर्यंत माझी इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यामध्ये भरपूर होती. पण त्याच्यानंतर तू आता एवढ्या सगळ्या ज्या बॅचेस घेतल्या, 25-30 बॅचेस ऑलमोस्ट, ह्याच्यामध्ये आता भरपूर लोक ह्याला सगळ्याला जोडली गेलेली आहेत आणि छान कम्युनिटी ह्याची तयार झालेली आहे. तर ही जी सगळी लोक जी जोडली आहेत, ह्यांचं ह्यापुढे योगदान काय असावं असं तुला वाटतं? मला नेहमी वाटतं की ही सगळी जी कम्युनिटी आता जोडली गेली आहे, आपल्यासोबतच्या इतक्या सगळ्या महिला आलेल्या आहेत आणि त्या काहीतरी करायचं या इच्छेने पण आलेल्या आहेत. मग त्यांच्या वैयक्तिक पातळीवर, कौटुंबिक पातळीवर तर त्या करतातच आहेत ऑलरेडी काम आता. पण त्या पुढे पण जाऊन त्यांनी काम करावं असं मला नेहमीच वाटतं. म्हणजे जर आपल्या कोर्स मधून बोलताना पण या गोष्टी थोड्याशा आपण बोलतो की आपल्याला फक्त वैयक्तिक पातळीवर विचार करून आता चालणार नाहीये, तर आपल्याला आपल्याला सार्वजनिक पातळीवर सुद्धा प्रत्येकच गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे. म्हणजे फक्त कुटुंबाचं आरोग्य इतकंच नाही, तर आपलं सगळ्या शहराचं, गावाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी गावातही स्वच्छता किंवा आपल्या शहरातही स्वच्छता असणं गरजेचं. मग त्यासाठी मला वाटतं की त्या भागातल्या महिलांनी एकत्र यावं. म्हणजे समजा आता ग्रुपमध्ये नाशिकच्या जर काही 7-8 जणी असतील किंवा मुंबईतल्या काही महिला असतील, तर त्यांनी ग्रुपमध्ये एकमेकींशी संवाद साधावा. कुणीतरी पुढाकार घ्यावा एकीने, म्हणजे बाकीच्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा. कुणीतरी पुढे यावं ग्रुपमधून, कारण आपण सगळ्या ठिकाणी दोघीच जणी सगळ्यांना पुढे नाही पडणार. तर मग या ग्रुपमधून कुणीतरी पुढाकार घेऊन पुढे यावं आणि एक ग्रुप त्यांचा त्या लोकेशननुसार तयार व्हावा. आणि मग त्यांना काय अडचणी येतात एकमेकींचं काम करताना, त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात काय अडचणी, त्याचा सद्यस्थितीला नुसता अभ्यास करायला तरी सुरुवात करा. कारण आपल्या डोक्यात भरपूर गोष्टी आहेत, आपण पुढे करायला जाणारच आहोत. तेव्हा आपल्याला या सगळ्यांची मदत लागणारच. पण मग आता सद्यस्थितीमध्ये त्यांनी निदान अभ्यास करणं की घरातलं तर कचरा व्यवस्थापन आता जमायला लागलं, पण माझ्या आजूबाजूला काय प्रश्न आहेत आणि त्याच्यावर मी काय काम केलं पाहिजे, त्याच्यावर काय करता येईल, अशा उपाययोजना थोडा विचार करायला पाहिजे. म्हणजे त्याची सुरुवात करायला पाहिजे. ऍक्टिव्ह कम्युनिटी व्हावी असं आता वाटतं. म्हणजे थोडासा ब्रॉड विचार करून आता हळूहळू सगळ्यांनी पुढे यायला हवंय असं खूप वाटतं. बरं, आपल्या या लाईव्हच्या निमित्ताने आपण काही प्रश्न विचारले होते लोकांना, की म्हणजे तुम्हाला खास काही उत्तरं हवी आहेत का, तर त्याच्यात एक प्रश्न आपल्याला आला होता की आपले आता पुढचे उपक्रम काय असणार आहेत. तर मी एक फक्त आढावा घेते की आपण आधी ऑलरेडी काय करतो आहोत. तर आपला कचरा नको कबाईचे कोर्सेस आपण पुढे, म्हणजे आणखीन बॅचेस आपण त्याच्या घेणारच आहोत आणि त्या ऑनलाईन असणार आहेत. पण त्या व्यतिरिक्त जर कोणी खास सांगितलं की आमच्या एरियामध्ये येऊन तुम्ही हा कोर्स घ्या, तर तशाही रिक्वेस्ट आपण स्वीकारत आहोत. सो जे आता लाईव्ह आहेत किंवा जे ऐकतायत त्यांची जर तशी काही स्पेशल रिक्वेस्ट असेल, कारण तसं आम्ही ऑलरेडी सोलापूर, अक्कलकोट, चाळीसगाव या ठिकाणी जाऊन आलोय. सो तशी काही स्पेशल रिक्वेस्ट असेल तर आम्ही तिथे यायला, म्हणजे आम्ही आनंदाने येऊ तिथे, आम्हाला आवडेल तुमच्या शहरामध्ये, तुमच्या गावामध्ये यायला.
सो ते आपण करतच आहोत. त्याशिवाय आपला कट द क्रॅप नावाचा ऑलरेडी एक प्रोजेक्ट चालू आहे पुण्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण शाळांमध्ये जाऊन प्लास्टिक बद्दलचा अवेअरनेस करत आहोत आणि शिवाय तिथे मुलांना आपण रिक्वेस्ट करतो, आवाहन करतो तिथल्या मुलांना आपण की तुमच्या घरात जे काही क्लीन अँड ड्राय प्लास्टिक आहे ते तुम्ही महिन्याच्या एखाद्या विशिष्ट तारखेला घेऊन या आणि तिथे रुद्र ही तिथली रुद्र एन्व्हायरमेंटल सोल्युशन ही तिथली जी काही प्लास्टिक रिसायकलिंग करणारी कंपनी आहे ती स्वतः इथे येते आणि प्लास्टिक घेऊन जाते. सो आपण बेसिकली शाळांना आणि रिसायकलिंग कंपनींना एकत्र आणतो जेणेकरून ते रिसायकलिंग आणखीन वाढावं. म्हणजे जी गोष्ट अदरवाईज डम्पिंग ग्राउंडला जाणार असते त्याऐवजी ती रिसायकलिंगसाठी जाते. सो असा हा आपला कट द क्रॅप प्रोजेक्ट पुण्यामध्ये चालू आहे. रुपाली ताई त्याच्यावरती काम करते. त्याच्यानंतर गेम ऑफ ट्रॅश, जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की आपण लहान मुलांसाठी कचरा नको ग बाईचंच एक शालेय वयासाठीचं जे रूप आहे ते गेम ऑफ ट्रॅश नावाचा आपला जो कोर्स आहे तो आपण घेतो, जो शाळांमध्ये आपण घेऊ शकतो. कचरा नको ग बाई बनवल्यानंतर त्याच्यातनच आणखीन एक गोष्ट जाणवली की काय म्हणू, मेन्स्ट्रुअल वेस्ट जे काही जनरेट होतंय ते खूप जास्त आहे आणि त्याच्याबद्दलचा अवेअरनेस करणं हा एक सेपरेट टास्क आहे. तर त्याच्यातनच आपला कापड माझा सखा नावाचा आपला एक प्रोजेक्ट सुरू झाला ज्याच्याबद्दल आपण सस्टेनेबल मेन्स्ट्रुएशन प्रोग्राम आपण रन करतो. आता आपण तो गावांमध्ये विविध ठिकाणी करत आहोत, विशेषतः फणसाड अभयारण्याजवळ. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही जे कोणी ऐकत आहात तुम्हाला वाटत असेल की सस्टेनेबल मेन्स्ट्रुएशन बद्दल जर हा कार्यक्रम तुम्हाला तुमच्या एरियामध्ये, तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या ऑफिसमध्ये किंवा कुठेही तुम्हाला हव्या असलेल्या ठिकाणी जर तो हवा असेल तर तिकडे आम्ही यायला तयार आहोत. आम्हाला नक्कीच आवडेल. त्या व्यतिरिक्त आणखीन एक असा प्रश्न येतो की कचरा नको ग बाई हा कोर्स इतर भाषांमध्ये येणार आहे का, किंवा इतर भाषांमध्ये आणाच असं बऱ्याचदा सांगितलं जातं, विशेषतः हिंदी आणि इंग्लिशमध्ये. तर हो, आमची डेफिनेटली इच्छा आहे. पण मुळात हे असे कोर्सेस डेव्हलप करणं आणि ते रन करणं आणि ह्या सगळ्यासाठी भरपूर निधीची आवश्यकता असते. सो हा निधी उभारण्यासाठी जर कोणी सहकार्य करत असेल आणि तेवढा निधी जर उभा झाला तर आम्हाला नक्की आवडेल हा कोर्स इतर भाषांमधना इतर प्रदेशांपर्यंत पोहोचवायला. कारण आता ज्या काही बॅचेस झालेल्या आहेत आणि आता जी काही कम्युनिटी उभी राहिलेली आहे ती सर्वतः मराठी नाहीये. मला हे पण सांगायला आवडेल की बरीचशी लोक अशी पण जॉईन होतात की ज्यांना मराठी समजता पण बोलता येत नाहीत, पण तरी ती लोक कचरा हा विषय महत्वाचा आहे ह्या कारणासाठी या कोर्सला जॉईन होतात. तर आम्हाला ती गरज डेफिनेटली जाणवली आहे की हा इतर भाषांमध्ये कोर्स आणणं गरजेचं आहे. पण जसं मी म्हणाले की निधीची कमतरता असल्यामुळे काही आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही आहोत. तो ह्या निधीची व्यवस्था झाली किंवा फंड रेझिंग झालं तर आम्ही डेफिनेटली हा कोर्स इतर भाषांमध्ये आणण्याचा प्रयत्न करू. त्या व्यतिरिक्त जसं आता रुपालीताई म्हणाली की म्हणजे असाही एक आणखीन प्रश्न येतो की आपण कचरा नको ग बाईच्या कम्युनिटीने आणखीन पुढे जाऊन काही करावं का. तर हो, आमचा विचार आहे की उद्या गव्हर्नमेंट सोबतच काम करणं, म्हणजे कारण ना ही समस्या इतकी मोठी आहे की फक्त आपण वेगळे राहून म्हणजे आपण बेटासारखं काम नाही करू शकत. ओके, आपल्याला एक कम्युनिटी म्हणून एकत्र येणं आणि शिवाय सरकारला सोबत घेऊन म्हणजे आपण त्यांच्या सोबत जाणं आणि त्यांना आपल्या सोबत घेणं, असं हे जॉईंटली एकत्र येऊन काम केलं तरच त्याला काहीतरी सक्सेस मिळणार आहे. सो येस, आमचा विचार आहे की उद्या पालिका असतील, पंचायती असतील, ह्या सगळ्यांना सोबत घेऊनच त्यांच्या सोबतच आपण काम करायचं. सो हा एक फ्युचर प्लॅन आहे. त्याच्यानंतर कोणीतरी एक विचारलं होतं की तुम्ही विथ द हेल्प ऑफ सेलिब्रिटीज तुम्ही काही अरेंज कराल का प्रोग्राम्स सोबत काम करायला. पण सेलिब्रिटीज बऱ्याचदा आणायचं म्हटलं की त्याच्यामध्ये भरपूर आर्थिक हे सगळे आले. सो सेलिब्रिटीजना मुळात या विषयाबद्दलची तळमळ असेल तर दे आर मोस्ट वेलकम.
ते जर कोणताही निधी न घेता आणि ते केवळ आणि केवळ ह्या विषयापुरती काम करायचं म्हणून जर ह्या सगळ्यामध्ये यायला तयार असतील तर आम्हाला नक्की आवडेल. अजिबात काहीच प्रॉब्लेम नाही. सो हे व्हॉलंटरीली त्यांना करायचं असेल तर ते नक्कीच जॉईन होऊ शकतात. मुळात ह्या सगळ्या प्रवासामध्ये कोणीही जॉईन होऊ शकतं. ज्यांना वाटतं ह्या विषयाबद्दल काहीतरी ते सगळे ह्याच्यात जॉईन होऊ शकतात. त्याच्यानंतर कोणीतरी विचारलंय व्हॉलंटिअरिंग करता येईल का GWT सोबत? तर येस, तुम्ही डेफिनेटली करू शकता. तुम्हाला जर व्हॉलंटिअरिंग मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही GWT ला इंस्टाग्राम, फेसबुक किंवा कुठेही जो नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही पर्सनली मेसेज टाकून ठेवा, जेणेकरून आम्ही स्वतःहून तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो. सो येस, दॅट इज ऑल. आय थिंक आणखीन काही प्रश्न आहेत. त्याच्यात गौरवने एक प्रश्न विचारला आहे की as Gargi mentioned about people throwing garbage in the creek, so it's a creek or beach cleanup is a good option. Yes, त्याच्यात वाईट काहीच नाहीये. म्हणजे ज्याला त्याला आपापला परिसर स्वच्छ ठेवायचा आहे त्यांनी डेफिनेटली तो करावा. सो पण मला फक्त इथे ऍड करावं असं वाटतं की बीच क्लीनअप किंवा हे असे क्लीनअप ड्राईव्ह जे घडतात हे कामाची सुरुवात म्हणून खूप इम्पॉर्टंट आहेत, पण ते परमनंट सोल्युशन नाहीये. परमनंट सोल्युशन हे कचऱ्याचं व्यवस्थापन घरापासूनच होणं हे कचऱ्यावरचं खूप परमनंट सोल्युशन आहे आणि त्याच्यासाठी आपण जास्त काम करायला पाहिजे असं मला वाटतं. सो असा हा सगळा कोर्स आहे. मला फक्त इथे थोडं ऍड करायला आवडेल की हा कोर्स बद्दल एवढं स्पेशल काय आहे, म्हणजे का आज आम्ही इकडे हे केलंय. तर आपला हा जो कोर्स आहे कचरा नको ग बाई, ह्या कोर्सचा आम्ही नंतर इम्पॅक्ट चेक केला. म्हणजे काही महिन्यानंतर ही जी सगळी कम्युनिटी तयार झाली आहे, काही महिन्यांनंतर सुद्धा ते कचऱ्याचं व्यवस्थापन करते का हे आम्ही एकदा त्यांच्याशी बोलून पाहिलं आणि त्याच्यातनं आम्हाला असं जाणवलं की जवळजवळ 80% लोक ह्या कोर्स नंतर कचऱ्याचं विभाजन करतायत. 83% लोकांनी खत बनवायला तरी घेतलं आहे, एकतर पर्सनल लेवलवरती म्हणजे घरामध्ये तरी किंवा सोसायटीच्या पातळीवरती. 80% लोकांनी सिंगल यूज प्लास्टिक कमी केलेलं आहे स्वतःहून. म्हणजे जे काही सिंगल यूज प्लास्टिक घरामध्ये येतंय ते एकतर घरापर्यंत पोहोचणारच नाही ह्याच्यासाठी त्यांनी काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि जवळजवळ 72% लोकांनी रियूज करणं किंवा अपसायकल करणं यासारख्या गोष्टी करायला घेतल्यात आपल्या कोर्स अटेंड केल्यानंतर. आणि लास्टली ऑलमोस्ट 67% लोकांनी आपल्या घरचं प्लास्टिक किंवा आपल्या घरचा जो काही ड्राय वेस्ट आहे तो रिसायकलिंग साठी पाठवायला सुरुवात केलेली आहे. सो एवढ्या म्हणजे कोर्समुळे आम्हाला काही तुमच्यापर्यंत आणावं लागतंय असं नाही, तर लोक स्वतःहूनच त्याच्यामध्ये उतरतायत, लोक स्वतःहून ते बदल घडवतायत. सो एवढा जबरदस्त बदल आज फक्त म्हणजे कोर्स अटेंड केल्यामुळे झालेला आहे. तर ज्यांनी केला नाहीये कोर्स त्यांनी आवर्जून करा, कारण हा आपल्या सगळ्यांचा प्रवास आहे. हा फक्त GWTचा प्रवास नाहीये. कचरा व्यवस्थापन, आपला देश, आपलं घर, आपला परिसर, आपला आवार, आपलं वॉर्ड, आपलं प्रभाग, आपलं शहर, आपलं गाव जे काही आहे ते आपल्याला सगळ्यांना स्वच्छ राहावं असं आपल्याला वाटतं आणि ते स्वच्छ राहण्यासाठी ची ही तळमळ आहे, त्याच्यासाठीचा हा प्रवास आहे. सो येस, दॅट इज ऑल. आय थिंक रुपाली ताई तुम्हाला काही सांगायचं असेल तर. एवढा सगळा इम्पॅक्ट जेव्हा तू सांगतेस गार्गी तेव्हा ऐकताना खूप छान वाटतंय. आणि एक लगेचच पुढचा विचार लगेच येतो मनात तो हा की जर आज एवढ्या मोठ्या लेवलला जर या गोष्टी घरी घरी बसल्या बसल्या सगळं करतायत, त्यासाठी कुठे बाहेर नाही जावं लागत आहे. म्हणजे आपण जे नेहमी म्हणतो की मला जर काहीतरी करायचंय तर मला लगेच पदर खुचून पर्स अडकवून घराबाहेरच पडलं पाहिजे असं नाहीये. तर अगदी घरात राहून सुद्धा आपण किती बदल, केवढा मोठा बदल आहे, किती मोठा बदल आहे हा घरात राहून केलाय. त्यासाठी अगदीच घराबाहेर जाऊन मोहिमा नाही लढवाव्या लागल्यात आपल्याला, घरात राहून शक्य झालंय. आणि एवढा मोठा बदल जेव्हा होतोय आपल्याला दिसतोय, आपण जेव्हा इम्पॅक्ट फॉर्म पण भरून घेतले कोर्सच्या साधारण एक वर्षाचा कालावधी गेल्यानंतर,
तर तेव्हा दिसलाय. म्हणजे आपण वर्षभर थांबलो गावी, आपण वेळ दिला सगळ्यांना कोर्स केल्यानंतर. आपण वर्षभर थांबलो, आपण वाट बघितली आणि 1 वर्षानंतर आपण त्यांच्याशी पुन्हा बोलायला गेलो, की आता सांगा, आता काय कसं सुरू आहे कचरा व्यवस्थापन. मध्ये आपण संवाद चालूच होता, बोलतच होतो. पण वर्षभरानंतर आपण ऍक्च्युअल संवाद साधला आणि आपण ऍक्च्युअली बोललो प्रत्येकाशी, की काय सुरू आहे, कसं सुरू आहे, काय अडचणी येतात. तर खूप छान इम्पॅक्ट आता जो तू मांडलास सगळा तो आपल्याला मिळाला सगळ्यांकडून. आणि या सगळ्यातून एक विचार कर ना, म्हणजे आपण डम्पिंग ग्राउंड बद्दल सुरुवातीला बद्दल तेव्हा ते डम्पिंग ग्राउंडचं चित्र जेव्हा तू सांगत होती तेव्हा असं डोळ्यासमोर ते चित्र पण आलं, त्या सगळ्या आठवणी परत आल्या, की केवढे ते डोंगर होते. आणि जर इतका कचरा जात नाहीये, तो घरी मॅनेज होतोय, तर विचार कर की कितीतरी मोठा कचरा लँडफिलला गेला नाहीये. नुसत्या कोर्सच्या माध्यमातून जनजागृती घडून घरीच कचरा मॅनेज झाल्यामुळे कितीतरी मोठा कचरा डम्पिंग ग्राउंडला गेला नाही. तो तिथेच थांबला. आणि हे दिसत नाहीये आता लगेच आपल्याला. आपण नाही हे असं समोर दाखवू शकत आहे. पण हे घडलंय. हे घडलंय. आणि हा खरा इम्पॅक्ट आहे आपण म्हणायला हवं, की डम्पिंग ग्राउंडला गेला नाही म्हणजे कितीतरी गोष्टी झाल्या नाही. म्हणजे घंटागाडीच्या फेऱ्या झाल्या नाही, त्याच्यावर प्रोसेस करण्यासाठी जो काही वेळ, ऊर्जा, पैसा, पाणी सगळं खर्च करावं लागतं तेही झालं नाही. तरी किती ग्रेट गोष्ट आहे. तो छान आहे. हे पाठ फुपटली गेली पाहिजे सगळ्यांची. शाबासकी सगळ्यांनाच आहे ज्यांनी कचरा नको गो बाई कोर्स केलाय आणि हा इम्पॅक्ट आज समोर मांडलाय, घडवून आणलाय. त्यांना सगळ्यांनाच शाबासकी मिळाली पाहिजे. येस, ह्या सगळ्यामध्ये पार्टिसिपंटचा खूप मोठा सहभाग आहे. म्हणजे काय म्हणू खूप की खूप मोठा खाज होती म्हणजे म्हणून ते तर आले कोर्सला. पण आपण भरपूर गोष्टी सांगितल्या गार्गी, पण त्या मनावर घेतल्या आणि त्या प्रत्यक्षात आचरणात आणल्या, ते केलं, त्या विषयाची गंभीरता लक्षात घेतली, त्याच्यावर काम केलं. हे पुढे सगळं त्यांचं आहे आणि हे त्यांनी करून पण दाखवलं. म्हणजे ते या कानाने ऐकलं आणि या कानाने सोडलं असं नाही झालंय. त्याच्यामुळे खरंच ग्रेट आहे. ही सगळी मंडळी खूप ग्रेट आहे. डेफिनेटली. सो छान रंगल्या आपल्या गप्पा. आपण पुन्हा येस, भरपूर वेळ थँक्यू. कुठे गेला कळलं नाही. अजिबात कळलं नाही. हो, म्हणजे आणि आम्ही ठरवून आलो होतो साधारण तासभर बोलू, पण आय थिंक 2 तास असेच गेलेत आपल्या गप्पांमध्ये. हो. तर येस, थँक्यू सगळेजण तुम्ही आलात आणि ह्या गप्पांमध्ये सामील झालात. काहींनी छान छान प्रश्न विचारलेत. अजून काही प्रश्न आलेले आहेत, पण ते कंटेंट बद्दल आहेत, जसं की इको ब्रिक्स आणि अजून एक काहीतरी होता प्रश्न. तर जे मुद्दे आम्ही ऑलरेडी कोर्समध्ये कव्हर केलेले आहेत ते आम्ही मुद्दाम इथे घ्यायचं टाळतो आहोत. कारण मुळात हे कचरा नको गवाईच्या प्रवासाबद्दलची आज गप्पा किंवा चर्चा होती. अदरवाईज तुम्हाला घनकचरा व्यवस्थापनाविषयीच बद्दल किंवा त्याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर GWTच्या इन्स्टा पेज वरती हायलाइट्स आहेत, तिकडे तुम्ही जाऊ शकता. TTT म्हणजे द ट्रॅश टॉक असा त्याचा फुल फॉर्म आहे. तर हे TTT नावाचे 25 हायलाइट्स आपल्या इंस्टाग्राम ह्याच्यावरती आहेत, पेजवरती. तर डेफिनेटली तुम्ही ते जाऊन बघू शकता. तिकडे तुम्हाला भरपूर गोष्टी मिळतील. त्या व्यतिरिक्त तुम्ही कोर्स केला नसेल तर डेफिनेटली तो कोर्स करा. तिथे बऱ्याच प्रश्नांची उत्तर, कारण काही प्रश्न असे आलेले आहेत जे मला दिसत आहेत, पण त्याची उत्तरं आम्ही इथे नाही देत. तुम्ही आवर्जून कोर्सला या, तिकडे तुम्हाला उत्तरं मिळतील. आपण सगळे इकडे जमलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मज्जा आली गप्पा मारायला. आपण पुन्हा अशा काही वेगळ्या वेगळ्या विषयांवरती गप्पा मारायला भेटू आणि वेगळ्या वेगळ्या लोकांना इकडे एकत्र आणू. हा पहिला GWTच्या हा इंस्टाग्राम पेजवरचा पहिला लाईव्ह होता, त्याचा श्री गणेश आज झालेला आहे. तर आपण आणखीन अशा गप्पा मारण्यासाठी डेफिनेटली भेटू. तर तुम्ही सगळे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आमच्या गार्गी, मी, रुपाली आणि आमच्या संस्थेच्या वतीने, ग्रीन वर्क ट्रस्ट आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही दोघी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि आम्हाला अशा गप्पा मारण्यासाठी पुन्हा पुन्हा इकडे यायला आवडेल आणि तुम्ही पण सगळे आमच्यासोबत प्रत्येक वेळी या. मजा येते. ऑफबीट जाऊन काही गोष्टी जरा बोलाव्याशा वाटतात की ज्या कोर्सच्या दरम्यान नाही बोलतायत किंवा ते प्रोजेक्ट चालू असताना त्या गप्पा नाही मारायला तेवढा वेळच नसतो. त्यामुळे त्या गोष्टी ज्या
तिथे बोलता येत नाही तर आम्हाला इथे मांडायला नक्कीच आवडेल. थँक्यू सो मच. थँक्यू. 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 कचरा व्यवस्थापनासाठी शुभेच्छा. अँड बाय बाय. बाय.